मोस्ट एलिजिबल बॅचलर, गव्हर्नमेंट जॉब, BST मध्ये डेप्युटी इंजिनियर, स्वतःचा फ्लॅट आहे, हे सगळं सगळं होतं. स्ट्रेस मला कुठल्याच गोष्टीचा नव्हता. नाटकाचा प्रयोग चालू होता माझ्या एका लग्नाची पुढची गोष्ट, आणि त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या की अरे आपलं मुंग्या येतात हाताला, ओठांना मुंग्या येतात. एक नॉर्मल माणसाप्रमाणे हाच विचार केला की मला का झालं आहे आणि काय हे का 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 इट्स अ ब्रेक गिवन बाय गॉड. देवाने तुला सांगितलं आहे, तुझा स्पीड खूप जास्त आहे. म्हणजे हा सगळा खर्च दामल्यांनी उचलला. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार. PNG प्रेझेंट्स त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक अतुलनीय व्यक्ती आहे, अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका अतुल तोडणकर माझ्यासोबत आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. थँक्यू सो मच. आज तुझी गोष्ट ऐकायला मजा येणार आहे, पण तुझं आधी अभिनंदन. दुसरी इनिंग सुरू केलीयस, खूप छान वाटतंय आणि तुला बघून, तुझं काम बघून खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा सुरुवात केलीयस. Yes. तू कशी एन्जॉय करतोयस ही दुसरी इनिंग? मी एन्जॉय करतोय. बस मला म्हणजे माझं पहिल्यापासून लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की आयुष्यात तुम्ही काही करा, मज्जा आली पाहिजे. तुम्हाला मज्जा आली तर लोकांना मज्जा येईल. सेकंड इनिंग सुरू करताना मला नाटकही छान मिळालं, आणि जे नाटक मिळालं माझा मित्र राजेश देशपांडे याने माझं नाव सजेस्ट केलं होतं. आणि नाटक लेजेंडरी नाटक, अगेन तरुण दुर्ग म्हातारे हरकत, त्यात मामांची भूमिका करायची. आय वॉज बिट नर्वस ॲट द स्टार्ट, सुरुवातीला, की अरे त्यांच्यावर कंपॅरिझन होईल का, पण नाटक त्या काळातलं आहे. पण राजेशने बसवताना ते आत्ताच्या काळातलं बसवलं आहे, त्यामुळे मजा येते. आणि तो म्हणाला की तू असं काही नाही, तुला जे वाटतं ते कर. अगेन काही गोष्टी थोड्या आम्ही माइल्ड केल्या, कारण ते जरा नाटक तसं थोडंसं गमतीशीर होतं, पण त्यावेळेस ते ठीक होतं, कारण त्यावेळेस ते नवीन होतं. आता ती गंमत आत्ताच्या काळात चालणार नाही किंवा तेवढी फ्रेश नाही वाटणार, कारण त्या गमती जमती आजकाल वेबसिरीजमध्ये सर्रास बघायला मिळतात. की आता कॉन्टॅक्ट बदलला, हळक्षज्ञेपासून सुरुवात होते. आता लाईव्ह बघतो आपण, म्हणजे दिसतंय आपल्या प्रत्येक चॅनलमध्ये, एंटरटेनमेंटमध्ये सगळं दिसतंय. त्यामुळे त्याची गंमत नव्हती. पण आता ती कशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का, ते केलं. आणि मजा आली नाटक करताना, म्हणजे येते ऑफकोर्स, कारण मी एन्जॉय करतो, मला मजा येते खूप. वा वा. मला तुझ्या गोष्टीतल्या दोन्ही इनिंग जाणून घ्यायच्या आहेत, पण आता आपल्या प्रेक्षकांना प्रश्न पडेल की दुसरी इनिंग असा मी का उल्लेख केला. तर मला असं वाटतंय की दुसऱ्या इनिंगचा मी का उल्लेख केला हे तुझ्याकडनं यावं. नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे ही दुसरी इनिंग सुरू झाली? काय घडलं होतं मी सांगू शकतो, का घडलं होतं हे मला अजूनही माहीत नाही. पहिल्यापासून मी स्ट्रेसलेस लाईफ जगलो आहे, कारण देवाची कृपा आणि आईवडिलांची कृपा. मला स्ट्रेस कधीच कुठलाच नव्हता. अगदी योग्य, म्हणजे प्रॉपर चांगलं शिक्षण घेतलं, VJTL होतो, शिक्षण चांगलं झालं, लगेच नोकरी मिळाली, लगेच मी लोन घेऊन घर घेतलं. मुंबईतलं घर माझं 21व्या वर्षी झालं होतं. मुंबईत घर घेणं ही मोठी गोष्ट आत्ता आहे, तेव्हाही तीच होती. आणि मुंबईत घर होतं माझं, 21व्या वर्षी माझ्याकडे घर होतं. म्हणजे काय म्हणतात की मोस्ट एलिजिबल बॅचलर, गव्हर्नमेंट जॉब, BST मध्ये डेप्युटी इंजिनियर, स्वतःचा फ्लॅट आहे, हे सगळं होतं. स्ट्रेस मला कुठल्याच गोष्टीचा नव्हता. ह्या फील्डमध्ये पण मी आलो, ॲक्सिडेंटली आलो, इथेही मला स्ट्रेस कधीच नव्हता, कारण मला काम मिळत गेलं, काम येत गेलं, मी काम करत गेलो. मी दोनदा फक्त बिझी नव्हतो, किंवा तेव्हा सगळेच घरी होते. एक तर लॉकडाऊन, त्यावेळेस सगळे घरी होते, त्यातही मी काम केलं, ती गोष्ट वेगळी. आणि एक जे मध्ये काही जी दुःखद घटना घडली, ती का घडली ते मला माहीत नाही. ती घडली अशी की नाटकाचा प्रयोग चालू होता माझ्या एका लग्नाची पुढची गोष्ट, आणि त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या की अरे आपलं मुंग्या येतात हाताला, ओठांना मुंग्या येतात. आणि जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हा मला कळलं की अरे मला चालता येत, मी चालतोय पण मला कळत नाही माझा पाय टेकतोय की नाही. म्हणजे सुन्न झालं पूर्ण. हां, मी प्रॉपर असं चालत मी होतो व्यवस्थित, पण मला कळत नव्हतं माझा पाय टेकतोय की नाही, संवेदना नव्हत्या. हां, मी बोलतोय आणि एका मोमेंटला मला कळलं की नाही, हे काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि मी हात जोडले ऑडियन्सला, आय एम सॉरी, मी काम करतो. प्रयोगाच्या पूर्वी तुला जाणवलं होतं? प्रयोग चालू झाला आणि लगेच सुरू झालं. मी माझ्या बाजूला दामले बसले होते, ते म्हणाले, मी म्हटलं ते मुंग्या येतात, काय म्हणतो मुंग्या, आणि ते लगेच त्यांची एनर्जी तुला माहिती ना. म्हटलं अहो तुम्ही हात वगैरे काही सोडू नका. म्हटलं ओके, जातील. मग ते करशील ना प्रयोग? करेन. मुंग्या म्हणून प्रयोग कुठे कॅन्सल करताय? आणि मला काहीच माहीत नाही काय होतं आहे माझं.
नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि दुसऱ्या प्रवेशात म्हणजे एंट्री. आणि एंट्री घेताना मी तरी विचारतो माझा चेहरा वाकडा होतोय का असं माझ्या बाकीच्या तुला क्लास- जाणवत होतं? मला असं वाटायचं, मला मी बघायचो आरशात नाही ओके. आणि मी एंट्री घेतली आणि मग मला कळलं की माझा पाय टेकतोय पण मला फील होत नाही ते. डाव्या बाजूला. हां, डाव्या बाजूला. एका मोमेंटला मला लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे. मी हात जोडले, आय एम सॉरी, मी नाटकाचा प्रयोग करू शकत नाही, मला काहीतरी होतं आहे. काय होतं मला कळत नाही पण मी नाही करू शकत. लगेच ॲडमिट केलं. मग सगळ्या गोष्टी कळल्या की अरे ते हॅमरेज टाईप वगैरे काहीतरी झालं. मला तोपर्यंत काहीच माहीत नाही. मी त्यातही मला आयसीयूला ॲडमिट केल्यानंतर मी दामले की अहो सर तुम्ही पैसे भरू नका हॉस्पिटलचे, माझं मेडिक्लेम आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. ते म्हणा अरे तू थांब ना, शांत बस ना, याची काही गरज नाही आहे, ओके सगळं बघू नंतर. म्हणत नाही नाही पण ते माझ्याकडे आहे ना. मी लगेच त्यांना व्हॉट्सअप केला. हे एवढं मला आठवतं आहे. नंतर मग आराम. नंतर मग सेकंड डेला उठल्यानंतर मला कळलं अरे अच्छा ये हो गया की अपने को. बरं मग आणि मग नंतर मी एक नॉर्मल माणसाप्रमाणे हाच विचार केला की मला का झालं आहे आणि काय हे का 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 मला खूप त्रास व्हायचा. आणि टचवूड 2010 जेव्हापासून मी फू बाय फू जिंकून या फील्डमध्ये आलो तेव्हापासून मी सलग काम करतो आहे. म्हणजे मी महिन्याचे 35 दिवस किंवा अगदीच ॲव्हरेज म्हणजे 32 दिवस किंवा 30 दिवस काम करायचो. अशा वेळेस तुम्ही 2 वर्ष काम करत नाही, काम करायला मिळणार नाही, मिळेल की नाही तेही माहीत नाही. माझी खूप चिडचिड व्हायची आधी. नंतर मला काही गोष्टी कळायला लागल्या, थांब, इट्स अ ब्रेक गिवन बाय गॉड. देवाने तुला सांगितलं आहे तुझा स्पीड खूप जास्त आहे, जरा कमी कर, आराम कर आणि फ्रेश स्टार्ट कर. म्हणून ही सेकंड. वा. पण हे जेव्हा सगळं घडलं तेव्हा प्रेक्षक समोर होते? हो. म्हणजे मला आय डोंट नो, मला ते ना मिक्स फिलिंग आहे रे, मला काहीच कळत नाही. म्हणजे एकच मला आठवतं की कुठल्याही कलाकाराची रंगभूमीवरनं एक्झिट अशी होऊ नये जी माझी त्यावेळेस झाली होती. मी खाली बसलो होतो, त्यांनी मला काही गोळ्या वगैरे सांगितल्या, सरांनीच दिलं होतं काही, ही गोळी, ही इकोस्प्रिन गोळी. मी घेतली गोळी वगैरे आणि म्हणायचं आता ॲडमिट करूया आपण. आणि मला उभं राहता येईना तर त्यांनी लगेच व्हीलचेअर घेऊन. आय वॉज लाईक व्हाय व्हीलचेअर, आय कॅन वॉक, मी चालू शकतो. पण मला काही कळत नव्हतं. आणि मी जेव्हा व्हीलचेअरवर बसलो म्हणजे मला बसवलं तेव्हा आय वॉज म्हणजे मी कंप्लीट गेलो होतो. मी डोळ्यात पाणी, मला काय कळत नाही काय होतं ते, की अशी एक्झिट नको आहे मला. आणि एक्झिट झाली. आणि जेव्हा तरुण तुर्का म्हाताऱ्यासारखं या नाटकाचा प्रयोग कोथरूडला मी केला जिकडे माझी एक्झिट झाली होती, तेव्हा मी त्या प्रयोगाला स्टेजवरचा प्रत्येक कॉर्नरला किंवा प्रत्येक पॉईंटला उभं राहून मी विचार केला होता, अरे हां मी इथे बसलो होतो, इथे पडलो होतो, इथे मी असं बोललो होतो की मला प्रयोग करता येत नाही, इथे ती व्हीलचेअर आली होती. पण त्याच्यामध्ये पण एकच की देवाचे प्रचंड आभार, आईवडिलांची पुण्याही आहे, सगळ्यांचं प्रेम आहे की हे रिस्टार्ट मी करू शकलो. कारण ज्या पद्धतीचं किंवा जे मी फेस केलं होतं त्यातनं बरीच माणसं रिकवर होत नाहीत. मी बघितलेत ती, कारण मी ट्रीटमेंट चालू होती त्यावेळेस मी अशी लोक बघितली, अरे आता यांचं कसं होणार. कारण त्या फेजमध्ये मी पण होतो आणि मला असा प्रश्न पडायचा की आता माझं कसं होणार. पण त्यातनं उठून मी बाहेर आलो किंवा मला बाहेर काढला देवाने. मी तुला आत ढकललं ना खाली, मीच तुला बाहेर काढेन. वा. सो मजा येते त्याचं मला. पण त्यावेळी काय झालं होतं? म्हणजे हार्टला प्रॉब्लेम झाला होता की मेंदूला प्रॉब्लेम झाला? मी तुला खरं सांगू, मी खवय्या माणूस आहे. मला खाण्यामध्ये शिस्त अजिबात नाही आहे. जे चूक आहे पण ते आहे ते आहे, खरं आहे ते आहे. मी उगाच सांगणार नाही की मी हेल्थ कॉन्शियस आहे, असं काही नाही. मी भरपूर खायचो. मी रात्री 12:30 वाजता प्रयोग संपला तरी मी माझं हे असायचं. आणि त्यात मला नॉनव्हेज भयंकर आवडायचं. त्यामुळे माझं वजन 105-106 किलो होतं. बरं ते मी असं नाही की आत्ता वाढलं आहे, माझं वजन आहेच पहिल्यापासून. अभिनयातलं कमी असलं तरी पण फिजिकल वजन खूप जास्त होतं. आणि हां मला वाटलं होतं की जास्तीत जास्त काय होईल. म्हणजे बरेच जण म्हणाले अरे वजन कमी कर, वजन कमी कर. हां ठीक आहे करूया. ते होतं ना प्रत्येक खवय्या माणसाचं ते होतं की हां ठीक आहे मी करतो कमी. मी नॉनव्हेज कमी केलं आहे. मी काल कमी जेवलो. अरे काल कमी जेवलो, आज परत जेवलास की डबल. त्यामुळे मला असं वाटलं होतं की जास्तीत जास्त मला हार्ट अटॅक येईल, हार्टचा काहीतरी इश्यू. पण हार्ट टकाटक, लिव्हर टकाटक, बाकी किडनी टकाटक, तू यू नेम द ऑर्गन्स जे टकाटक आहेत. बरं मला जे झालं होतं त्याचा वापर करून मी माझं शिक्षण घेतलं होतं. म्हणजे माझा ब्रेन किंवा माझा मेंदू खूप तल्लख होता म्हणून मी इंजिनियर झालो. ओके, मला नोकरी मिळाली. मी 15 वर्ष BST मध्ये जॉब केला आणि मी या फील्डमध्ये पण आलो. मी प्रॉपर सगळ्या गोष्टी शांत, मला स्ट्रेस नाही, काय नाही, बॅक ऑफ द माइंड काही चालू नाही. आणि तरी हे झालं. हार्टचा काही इश्यू नाही आहे.
जी गोष्ट माझी चांगली होती ना तीच बिघडली. आणि जी गोष्टी मला वाटलं होतं की अरे हे बहुतेक बिघडलेलं असेल कारण आपली लाईफस्टाईल फार वाईट होती, त्या अगदी टकाटकत होत आहे. तू जसं म्हणालास की माझा मेंदू खूप तल्लख होता आणि तोच डॅमेज झाला. हां, मला तुला तेच विचारायचं की ज्या गोष्टीवरती आपण तरलोय, आपलं काय म्हणतात सगळी सिस्टीमच इथून आणि इथून चालली आहे, ते जेव्हा थांबतं काही क्षणांसाठी तेव्हा काय भावना असते किंवा काय ते भावना विचारणं सुद्धा खूप चुकीचं आहे. एक ती म्हणतो ना की तो क्षण काय थांबल्यासारखं वाटतं त्या क्षणी. मी तुला ना ते फिलिंग सांगू शकणार नाही काय अगदी असतं अगदी ते. अगदी मी फक्त तुला एक उदाहरण देतो. तुला माहिती आहे मी चाळीत राहिलो. मी लालबाग परळ करी रोड डिलायल रोडचा मुलगा. आमच्याकडे ना लाईट जायचा. BST मध्ये जनरली लाईट जात नाही BSTच्या रिजनमध्ये. हो. पण लाईट गेला आणि समजा टी व्ही चालू असेल तर तो टी व्ही असा बंद व्हायचा चुक आणि एक छोटासा असा बिंदू यायचा आणि मग तो ब्लॅकआउट व्हायचा करेक्ट. जुन्या टीव्हीला जुन्या टी व्हीला. तेच फिलिंग होतं की आत्ता कलरफुल आयुष्य चाललंय माझं मस्तपैकी आणि लाईट गेला अचानक ब्लॅक. मला माहीत नाही लाईट कधी येईल, मला माहीत नाही येईल की नाही. तेच फिलिंग होतं. सेकंड इनिंग आता सुरू झाली आहे. त्या दरम्यानचा काळ होता ना, म्हणजे ब्रेनला डॅमेज होण्यापासून ते सेकंड इनिंग सुरू करण्यापर्यंतचा काळ, मध्ये जी फेज होती तेव्हा असं वाटलं का की कलाकार म्हणून तो काय म्हणतात कलाकार म्हणून त्यावेळी चिंता वाटली का की पुढे काय आपल्याला काम मिळेल का, ही काय म्हणतात ही भीती वाटली? नाही, बिलकुल नाही. कारण माझ्याबरोबरचे किंवा माझं नशीब चांगलं की मला अशी खूप माणसं आयुष्यात आहेत. त्यातली एक माझी खूप जवळची मैत्रीण कविता लाड, तिने मला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की तू काय घाबरू नको, टेन्शन घेऊ नकोस. हे बघ तू रेस्ट कर, मस्त रिकवर हो आणि मस्त ये. जो चांगला ॲक्टर असतो त्याला काम असतं. वा. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अगं पण त्याच्यात पण मी कॉमेडी, अगं पण मी चांगला ॲक्टर नाही आहे, मग काय होईल. अरे काही टेन्शन घेऊ नको. सगळ्या माणसाला, अगं चांगल्या माणसाला आणि चांगल्या ॲक्टरला काम असतं. ब्रेक मिळाला एन्जॉय कर बस. मला सतीश राजवाडेंनी पण सांगितलं जेव्हा तुला वाटेल की आता मी काम करू शकतो तेव्हा मला फोन कर, तुला काम आहे. वा. एक चॅनल तुमच्या मागे उभं राहतं, एक प्रोड्युसर, एक को आर्टिस्ट तुमच्या मागे इतक्या स्ट्रॉंगली उभं राहतात, तुम्हाला इतका छान मेंटल सपोर्ट करतात. काय हवं रे तुम्हाला याच्या प्रोसेसमध्ये. तरी ॲज अ माणूस म्हणून आपण बऱ्याच ह्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात, तशा निगेटिव्ह गोष्टी पण तितक्याच प्रमाणात आणि तितक्याच तीव्र असतात. हा, कारण की एक मनात असतंच ना की आता थांबलेली गाडी पुन्हा स्टार्ट करताना एक ती जी फेज असते ना की अरे आता पुन्हा स्टार्ट करायची आहे, पण ती कशी करायची, कुठून करायची, ते काहीच माहिती की ते सहज घडलं. ते ना माझा मेंटल काय म्हणतात, मी ना माझी जडणघडण खूप वेगळी आहे आणि माझं स्टेट ऑफ माइंड खूप वेगळं होतं. सेकंड इनिंग करताना मला खूप क्लॅरिटी आली. अगोदर कसं होतं, चलो सब साथ में काम करते, आताही तसंच आहे, पण आता माझ्याकडे क्लॅरिटी खूप आहे. आणि ती क्लॅरिटी आली माझ्या मित्रांमुळे, माझ्या मैत्रिणींमुळे. माझी खूप जवळची मैत्रीण आहे 78-79 विमल म्हात्रे म्हणून, स्वतः अभिनेत्री आहेत त्या. स्वतः अभिनेत्री आणि खूप उत्तम अभिनेत्री, प्रश्नच नाही. तिने मला सतत म्हणजे ह्या 1.5-2 वर्षामध्ये सतत फोनवर आमच्या रोज, म्हणजे नाही म्हटलं तरी आठवड्यातनं 2दा आम्ही डिस्कस करायचो. काही नसतं, तुला काही नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. मी म्हणायचो का मला कोणी फोन नाही केला, मला भेटायला कोणी येत नाही किंवा असं. हे जनरली होतं ना आपलं असं. म्हणजे नाही नाही, तू कधी गेला होतास का? नाही मी गेलो होतो, पण मी असं रेग्युलरली नव्हतो गेलो. तसंच आहे. सी अगेन यू आर द इंडिव्हिज्युअल. यू डोंट एक्सपेक्ट की सगळ्या गोष्टी तुझ्याकरता होतील आणि त्या व्हायलाच पाहिजे असा आग्रह नको. मग मला कळायला लागलं मी, माझं सत्व किंवा मी स्वतः काय आहे, मी स्वतः किती चुकलो आहे, मला काय काय इम्प्रूव्ह करायचं आहे. मला माझा शोध, माझ्यातल्या माझा शोध नव्याने लागला. आणि म्हटलं हां हे बरोबर आहे, हे होऊ शकतं. आणि यू डोंट एक्सपेक्ट, कारण जेवढ्या तुमच्या अपेक्षा कमी असतात ना तेवढं तुम्ही फार सुखी असता. मला इथे मोमेंट यू स्टार्ट एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम अदर्स ना, तुमच्या लाईफमध्ये थोडंसं दुःख तुम्ही इन्व्हाइट करता. मेंटली तुम्हाला स्वतःची गरज आहे, दुसऱ्यांची नाही ॲक्च्युली. मला इथे 2 प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. पहिला प्रश्न म्हणजे एकीकडे खूप जण असं म्हणतात की आम्हाला काम मिळत नाही, कामासाठी स्ट्रगल करावा लागतो, काम देणारी लोक वेगळी आहेत, बोलणारी वेगळी आहेत, अशा पद्धतीचा एक कॉन्टेक्स्ट आपल्याला दिसतो. आणि दुसरीकडे तू म्हणतोय की मला सेकंड इनिंगमध्ये सुद्धा
काम स्वतःहून आलं, लोक माझ्या पाठीशी उभी राहिली, ही खूप सकारात्मकता आहे. ही सकारात्मकता कशामुळे घडली असेल असं तुला वाटतंय? किंवा तुम्ही चांगले असला पाहिजे. चांगलं म्हणजे काय, तुम्ही छान बोला, छान बघा. एक सिंपल गोष्ट, आपण रस्त्यावरून जाताना एखादा ओळखीचा माणूस आला की तो आपल्याला बोलून हॅलो असं करतो. त्याला जर तुम्ही असं केलं तर तो नेक्स्ट टाइम तुम्हाला हॅलो करणार नाही. तुम्ही पण हॅलोचं उत्तर हॅलोनेच द्यायला लागतं. हा जर गोंधळ असेल ना तुमच्यामध्ये मेंटली तर प्रॉब्लेम होतो. त्यातला एक छोटासा किस्सा आहे, म्हणजे मला माहीत नाही ते खरं आहे की नाही, मी नावं सांगणार नाही. 2 मोठ्या अभिनेत्री होत्या, एका सुपरस्टारबरोबर काम करायच्या त्या. त्यातली समजा ए अभिनेत्री आणि बी अभिनेत्री असं म्हणूया. तर ए अभिनेत्री, बी अभिनेत्री आणि सुपरस्टार ते जनरली फिल्मी पार्टांना एकत्र यायचे. तर ती ए नावाची जी अभिनेत्री होती ती प्रत्येक वेळेस भेटली की हॅलो हॅलो असं सगळ्यांना विचारायची, सुपरस्टारला पण आणि त्या बी नावाच्या अभिनेत्रीला पण. पण ती म्हणायची प्रत्येक वेळेस तिने हॅलो हाऊ यू असं करून निघून जायची. तर सुपरस्टारने विचारलं की तू असं का करतेस, तुला प्रत्येक वेळेस ती अपमान करते, तुझ्या तोंडावर तुला हॅलोला रिप्लाय करत नाही आणि जाते निघून, तू तरी पण तिला हॅलो म्हणतेस, कशी आहेस म्हणते. ते म्हणलं प्रॉब्लेम तिचा नाही आहे, मला घरच्यांनी शिकवलं आहे की पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. वा. तुम्हाला हे सांगितलं गेलं पाहिजे. इट इज नॉट मी कंपॅरिझन करत नाही अगदी, घरच्यांचं. अगदी. See, तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही कसं इनिशिएट केलं पाहिजे, कसं समोरच्याशी प्रेझेंट कसं केलं पाहिजे स्वतःला. ते तुम्ही छान राहा, बस झालं रे. आणि बरेच जण म्हणतात असं आहे की तुम्ही ऍक्टर कमी असला तरी चालेल पण माणूस चांगला असेल बस झालं. वा, वा, म्हणजे बेसिकली आपला जन्म माणूस म्हणून झालाय ना आधी. वा, वा. बरेच जण ऍक्टर म्हणून झाल्यासारखा एका वेगळ्या आविर्भावात असा हॅलो काय म्हणतो कसं आहे असं लोक मस्त. अरे किती खोटं आहे हे, किती खोटं आहे. अगदी अगदी. म्हणजे कसं आहेस मग जेत का असं का बोलतोस तू, नॉर्मल सांग ना. मजेत आहे मी, तू कसं आहेस, छान आहेस ना, मग जेत. हे गाता का तुम्ही आहे पण अनफॉर्च्युनेट. काही लोक वेगळा एक अभिनिवेश घेऊन जगत असतात. एक त्यांचं अभिनिवेश पण हा खूप मोठा शब्द झाला. एक मी तुला एक फालतू सांगतो, उगाच नखरे करतात. मी तुला अगदी स्ट्रेट सांगेन, तुम्ही काय आहात हे तुमचं तुम्हाला माहीत असतं. वा. मला कितीही वाटलं मला हिरो व्हायचं आहे तरी अंकुश चौधरी सारखं मी काम करू शकत नाही. सेम वे अंकुश चौधरी माझ्यासारखं पण काम करू शकत नाही. आय एम नॉट कम्पेअरिंग. Yes. पण मला काय म्हणायचं, आता अंकुश चौधरी हिरो आहे त्याची एक ना, वेगळी जागा तर आहे. मी कसं होईन हे मला कळलं पाहिजे. मग मी प्रत्येक वेळेस तो प्रयत्न करणं हे माझ्याकरता चुकीचं आहे ना. मला जे येतं, मला जे एक दिलं आहे, मला ज्या संधी मिळतात, ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्या एनकॅश करा फक्त बस. मी पळत्याच्या मागे धावू नका. क्या बात आहे. तू मगाशी म्हणालास की या दरम्यानच्या काळात मला माझ्या चुकाही खूप जवळून बघता आल्या. माणूस असं असतं ना की स्वतःच्या चुकांविषयी खूप कमी बोलतो आणि आपण चांगले कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तुला काय वाटतं की नेमका काय चुका घडल्या तुझ्याकडनं? सगळ्याच चुका घडल्या. हे बघ, बेसिकली मी खवय्या हे आता आपण फार अभिमानानं सांगतो, पण तुम्हाला कळलं पाहिजे किती खाल्लं पाहिजे हे तर बाय डिफॉल्ट तुम्हाला कळलंच पाहिजे. म्हणजे खवय्यामध्ये मी पण होतो, म्हणजे मी अजूनही आहे. कविता लाड माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती आहे, पण ती खाणार 2च गोष्टीने, 2 पीसेस वगैरे. चिकन खाते 2 पीसेस, फिश 2, एवढंच. तुमचं प्रमाण तुम्हाला ठरवलंच पाहिजे तर आणि तरच तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता, अदरवाईज नाही होत. हे कळत नाही, हे कळत असतं पण बरेचदा. पण नंतर मग आपण ठीक आहे रे बरं. पुष्कर श्रोत्री सगळ्यांचाच मित्र आहे, खास माझाही खास मित्र. त्याने मला एक सांगितलं होतं, अतुल काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा एखादी गोष्ट येते समोर तेव्हा आपण पहिला घास खातो, आपण पहिला घास खूप एन्जॉय करतो, अरे क्या बात आहे, काय टेस्टी झाला, मज्जा. सेकंड घास होतो, अरे वा मज्जा. तिसऱ्या घासापर्यंत ना तुमच्या मेंदूला संवेदना पोचलेली आहे ऑलरेडी की हे जेवण चांगलं आहे. त्यानंतर तुम्ही फक्त भरणा करता. करेक्ट. तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे वेन टू स्टार्ट आणि सायमल्टेनियसली तुम्हाला हेही कळलं पाहिजे वेन टू स्टॉप. ही सगळ्यात मोठी चूक आहे माझी. दुसरी गोष्ट, आपण ना खूप ना ग्रँटेड पकडतो स्वतःला. मी फिट आहे, मी हे करू शकतो, मला काय होत आहे, मला काय होणार आहे, अरे हे मला सवय आहे रे, मी इतकी वर्ष हेच करतोय. अरे पण जेव्हा तू सुरुवात केली होती तेव्हा तुझं वय 25 असेल, आता तू 15 वर्ष एक्स्ट्रा काम करतोयस ना, काम केलं दरम्यानच्या काळामध्ये, तर आता तू 40 आहे. तर 40 मधलं तुझं फिटनेस आणि 25 मधलं फिटनेस याच्यामध्ये फरक असणारच आहे. हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नशीब चांगलं आहे की गेलेली वेळ माझ्याकडे परत आली. देवाने आणली. मी पण आणली नाही, देवाने आणली. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला सेकंड चान्स मिळेल असं सांगता येत नाही. त्यामुळे आता एवढंच. वा वा वा. आता सध्या कामाचा धडाका कसा सुरू आहे, ती हिंमत असते ना इनिंग नंतरचं पहिलं पाऊल टाकायची, ती कशी होती? की
तो क्षण याच्यामध्ये कसा होता की आता नाही, आता मला स्टेजवर जायचंय किंवा शूट करायचंय? याच्यामध्ये स्ट्रॉंगली माझ्या मागे उभं राहिलं करिअर करताना सुरुवातीला जे झालं राहिलं होतं चॅनल झी मराठी, तेच सेकंड इनिंग जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा म्हणजे करायचं असं चाललं होतं. जेव्हा मी रिकवर झालो, आता मला माहिती आहे की आता मी छान बोलू शकतो, छान व्यवस्थित मुवमेंट्स करू शकतो, मी धावू शकतो, मी पळू शकतो, मी स्विमिंग करू शकतो, मी गाडी ड्राईव्ह करू शकतो, सगळं. आत्ता आपण काम स्टार्ट करूया. बट काम काय स्टार्ट करूया, म्हणजे स्टार्ट करूया म्हणतो असं नाही होत ना, स्टार्ट करूया आणि आपण निघालो तेच असं मला होत तेच नाही. विचारायचं. आपण काय धावपटू नव्हत ना, की बाबा ॲथलीट नाही आहे मी की धावायचा म्हणून मी स्टार्ट केलं. तर मी एक योग्य संधी मी चाललं होतं काय करू. आय वॉज इन द सर्च ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटी. त्यावेळेस झी मराठीमधनं फोन आला की अरे अतुल परचुरे आपल्यातला गेला, तर त्याला एक मानवंदना द्यायची आहे. तर त्याकरता आपण एक छोटंसं प्रहसन करतो आहे, जे लिहिलं आहे आणि डिरेक्ट करतो आहे ऋषिकेश जोशी. तर त्यामध्ये पुलंचा रोल तू करशील का? म्हटलं अरे ओके, मला आवडेल करा, प्रश्नच नाही ना. म्हटलं अरे मस्त, मी करेन. आणि मी केला होता पुलं, मी केलं बऱ्याच ठिकाणी केलं होतं आधी पण पुलं. म्हटलं करतो. बरं अतुल परचुरे वॉज द फर्स्ट मॅन आउटसाईड म्हणजे आमच्या मैत्रीच्या अतुल परचुरे माझा मित्र नाही, इज अ सिनियर ॲक्टर आणि पण चांगले संबंध होते माझे. तो माणूस पहिला होता, त्यांनी मला फोन करून सांगितलं अतुल मला कळलं की तुझ्या बाबतीत हे असं झालं आहे, काही विचार करू नकोस, यातनं तू वाचलास म्हणजे तू 100% बाहेर पडणार आहेस. एकच गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणीही सांगतील की अरे गॅप घेऊ नको, लोक विसरतात, काही नाही, चांगल्या ॲक्टरला काम, त्यांनीही सांगितलं होतं चांगल्या ॲक्टरला काम मिळतं आणि जोपर्यंत पूर्णपणे रिकवर झालं याची खात्री तुला होत नाही तोपर्यंत येऊ नकोस. म्हणजे तुला बाकीचे सगळे अरे मस्त फिट झालं सो आता काय करू शकतोस, नाही, जोपर्यंत तुला ते फिलिंग येत नाही ना तोपर्यंत करू नकोस आणि भरपूर वेळ घे. आणि माझं दुर्दैव इतकं की हे सगळं बोलल्यानंतर काही दिवसात ते गेले. म्हणजे मला असं की ते मला इतकं लागलं होतं इथे आणि इथे की नाही यार, तो माणूस खरं बोलून गेला की नाही, फिटनेस तुमचा पाहिजेच किंवा तुम्ही छान रिकवर व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट करा काम. म्हटलं नाही आता आम्ही म्हणजे वर्षभरानंतर मी आय वॉज एबल टू डू द वर्क, म्हणजे मला काम सुरू मी करू शकलो असतो. पण म्हटलं थांब, बिघडलंय ना, वायरिंग खराब झालंय, ते होऊ दे, व्यवस्थित सेटल होऊ दे त्यांचं, कुठे मध्ये स्पार्क परत यायला नको. म्हणून म्हटलं आपण आरामात करूया. तेव्हा झी मराठी स्ट्रॉंगली उभं राहिलं की असं असं आपण करतोय, तू करशील का? म्हटलं करतो, नो प्रॉब्लेम, मला आवडेल. आणि मी गेलो रिहर्सलला. रिहर्सल गेल्यानंतर मला कळलं की अरे काम कर, तू पुलं करू नकोस, तू अतुल कर. म्हटलं अरे केशव पेडणेकर. केशवला म्हटलं केशव, अरे मी नाही करू शकत, कारण मी ते फेस केलं आहे, जे त्यानेही फेस केलं, त्याला वेगळं होतं, मला वेगळं होतं, पण आम्ही त्या क्रिटिकल इलनेसमधनं बाहेर पडलो आहोत. आणि तो माणूस माझ्याबरोबर बोलता बोलता म्हणजे सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत, मला जमणारच नाही, मी बोलूच शकत नाही अतुलसारखं. किंवा अतुल भलेही आमचं नाव सेम आहे, पण मी नाही परचुरे करू शकत रे. आय वॉज लिटरली, डोळ्यात पाणी होतं. तो म्हणला नाही रे, होईल, डोंट वरी, होईल. मला ऋषिकेश पण होईल रे, होईल. यू वोंट बिलीव्ह, आम्ही 5 दिवस रिहर्सल गेली. 5 दिवसामध्ये मी जवळजवळ मला माहीत नाही, मी काउंट नाही केलं आहे, मी खूप वेळा असं डोळ्यातनं असं झालं माझं. कारण तीच वाक्य होती जे मी फेस केलं, जे अतुलने फेस केलं असणार 100%, की तुम्ही ॲक्टर म्हणून स्वतःला ग्रँटेड पकडता, तुमच्या फिजिकला ग्रँटेड पकडता, तुम्ही वेळेत एखादी गोष्ट करत नाही, वेळेत न केल्यामुळे काय काय गोष्टी होऊ शकतात. बरं प्रत्येकालाच होईल असं नसतं, कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. तर तुम्ही यू शूड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ग्रँटेड पकडू नका. आणि त्यात एक वाक्य होतं रे, मोन्या कसा आहेस तू. तिथे मी म्हणजे तालमीत तर जायचोच, जेव्हा परफॉर्म झाला तेव्हा पण मी गेलो होतो की संजय मोनेंना विचारतात अतुल परचुरे की तू कसा आहेस. ते म्हणजे अरे यार नाही रे, असं नाही होतं, असं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही ना एखादी मोमेंट ना रिपीट नाही जगू शकत. आनंदाची मोमेंट असेल ना, तुम्ही यू कॅन एन्जॉय अ बिट मोर. खरं. तुमच्या दुःखाची मुवमेंट असेल ना, बरं स्वतःची दुःखाची असेल ना तरी पण तुमचा कंट्रोल असो बरेचदा, ओके तर ओके. पण दुसऱ्याचा मुवमेंट आपण ते अनुभव पण पुन्हा एकदा ते, आणि बरं सोनियाताई वगैरे हे म्हणजे असं होतं की अरे नाही यार आपण नाही करू शकत हे. आणि मग त्यातनं कळतं की नाही बॉस अभी जरा रुको. आत्ता आपण पूर्वीसारखं
रोज शूटिंग नको. काही नाही, बी सिलेक्टिव्ह, बी चूझी. मला एवढंच काम करायचं बस. कारण त्याला ह्या जर्नीला ना एंड नाही आहे. अदरवाईज काय होईल, मला प्रत्येक दिवशी काम करायचं आहे, मला हे होईल, मला हे पण पाहिजे, मला अरे यू शुड नो तुला कुठपर्यंत धावायचं आहे. तुमची शर्यत तुम्ही चूज करा. तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे, 200 मीटर धावायचं आहे की मॅरेथॉन धावायची आहे. तुमच्या फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेसवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि अगेन डेस्टिनी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 2 गोष्टी मी शिकलो या पूर्ण प्रवासामध्ये. तुम्ही निसर्गाला चॅलेंज करू नका, डोंट चॅलेंज नेचर. आणि वेळेला महत्त्व द्या, डोंट इन्सल्ट टाईम. जेव्हा टाईम इन्सल्ट करायला सुरुवात करतो ना, तेव्हा फार दुःख असतं आणि ते सांभाळणं फार कठीण असतं. त्यामुळे एक सिंपल गोष्ट जे आपल्या आईवडील लहानपणापासून सांगत असतात, अरे मेल्या वेळेवर वेळेवर झोप, आमची कोकणातली भाषा. पण आपण नाही करत. आता पण ना नाटकाचा वर्ग आमचा 12:30ला संपतो. आम्ही सगळेच जण करतात, प्रत्येकाला होत असं नाही आहे. पण तुला 12:30चा प्रयोग संपल्यानंतर तू रेस्ट घेतली पाहिजे. मी रात्री 12:30चा प्रयोग करून मी मुंबईला यायचो 4 वाजता आणि 7च्या शिफ्टला मी हजर असायचो शूटिंगला. काय होत आहे, एवढं काय होणार आहे. ठिपक्यांची नागोडी 2 वर्ष मी तेच केलं. त्याच्यामुळे चला असं पण नाही, घडायचं असतं तुमच्या आयुष्यात, ते घडतं आणि ते कुठेतरी लिहून ठेवलेलं असतं. घडलेलं माहितीये, का घडलं त्याची कारण आपण शोधू पण नाही. फक्त आपल्याला वाटलं की आता हे आपण हे चूक केलं तर आपण ते करू नये, फक्त बस एवढंच. वा वा. सेकंड इनिंगचा जो टप्पा होता त्याविषयी आपण बोललो की ते नेमकं का घडलं, कसं झालं. तो आयुष्यातला एक असा काळ होता की जो खरं तर पुसून टाकण्यासारखा होता, पण तो शिकवणाराही तितकाच होता. नाही, पुसून टाकायचं नाहीच आहे मला, नाहीच आहे. अजिबात नाहीये. कारण दॅट इज द ॲक्च्युअल ट्रूथ. मी ते खरं सत्य जगलो त्या 2 वर्षामध्ये. त्या 2 वर्षामध्ये एक तर महत्त्वाची गोष्ट, जे मी अत्यंत आळशी असल्यामुळे मी कधी पुस्तकं वाचली नाही, ती मी सगळी पुस्तकं वाचली. मी कधी काही गोष्ट बघत नाही, त्या मी बऱ्याचशा वेबसिरीज बघितल्या, नाटकं बघितली, यूट्यूबवर आहेत तेवढी. मला कळलं अरे हे आपण चुकीचं करतो किंवा अरे हे यांनी आधीच करून ठेवलं आपण. आपल्याला वाटतं हे आपलं आहे म्हणून. नाही. मग तुम्ही ना अनुभवाने आणि ज्ञानाने ना समृद्ध होता. तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला बघायला मिळतं आहे. पूर्वी तर हे काहीच नव्हतं ना. पूर्वी फक्त वाचनावर भर होता. आत्ता आपण वाचूही शकतो. मी लिहायला लागलो. वेन आय पास्ड आउट, मी 96 मध्ये बाहेर पडलो. मला त्याच्यानंतर मी लिहिलं असं आठवत नाही. फक्त मी फुला माझी ती सवय होती की स्क्रिप्ट कुठलेही असो, इम्प्रोवाइज झालं की मी ते लिहून काढायचो. म्हणजे माझी वाक्यही पाठ व्हायची आणि मला तो ग्राफ काढायचा. याच्या व्यतिरिक्त मी काहीच लिहायचो नाही. आता हल्ली सगळं टाईप होतं. किंवा हॅलो, हां, गुड मॉर्निंग, मी मी जरा शूटिंगमध्ये, मी नंतर फोन करतो. हेच होतंय. आपण लिहितो कुठे, आपण वाचतो कुठे, आपण बोलतो कुठे, आपण गप्पा मारतो, आपण डिस्कस नाही करत, आपण स्वतःशी बोलत नाही. हे बोललं गेलं पाहिजे. वा वा. म्हणजे तो काळ तुला शिकवणारा होता. खूप. अगदी. पण आता मला बालपणाकडे यायचंय. अतुल तोडणकरला वा 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 हाच काढतो बालपणाचा. अतुल तोडणकरला मी पडद्यावरती बघितलंय, हसवताना बघितलंय. पण अतुल तोडणकरचं बालपण कसं होतं? कारण मगाशी तू गिरणगावाचा उल्लेख केला. अरे म्हणजे गिरणगावासारखं बालपण कुठेच नसतं रे. तुम्हाला सगळं शिकायला मिळतं. सगळं. तुम्ही टफ होता. गिरणगावात तुमचे लाड होतात. तुम्हाला टफ केलं जातं. तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते. म्हणजे बघ ना, तू इंडस्ट्रीमधले येऊन बरेचसे दर 2 ॲक्टरच्या मागे गिरणगावातला ॲक्टर एक आहे. का आहे? कारण त्याने हे सगळं बघितलंय. एक तर गणपतीमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तिथून सुरुवात होते आमची. बरं, गिरणगाव हे असं एकमेव तो भाग आहे की जिथे सगळे सण साजरे होतात. आम्हाला कळायचं नागपंचमी आहे. आम्हाला कळायचं आम्हाला नाग आणायचं आहे, नाग पुजायचं आहे, नागांचं विसर्जन करायचं आहे. हे सगळं आम्ही केलं आहे. मकर संक्रांती, पतंग घ्यायची, पतंग उडवायची, हे सगळं केलं आम्ही. गिरणगावाने मला खूप संस्कार दिले. सकाळी 7ला किंवा 6ला आम्ही उठायचो. तिथून भांडणं सुरू व्हायची. तेरी तो तुझ्या हे सगळं ऐकलंय. अच्छा, हे करायचं नाही आपल्याला, पण करायचं. नंतर मग चाळीत राहायचो ना आम्ही. आमची 15x9ची खोली होती. एक खोली होती रे आमचं, की असा रूम, म्हणजे सगळे एकत्र, मल्टीपर्पज रूम, ज्याला आपण आता एक काहीतरी नवीन शब्द मला तो आठवत, स्टुडिओ अपार्टमेंट. इट्स अ काइंड ऑफ स्टुडिओ अपार्टमेंट. नो, तर चाळीमधलं घर थोडक्यात स्टुडिओ अपार्टमेंट. म्हणजे बाथरूम नाही, मोरी होती. आणि टॉयलेट नाही, संडास होता बाहेर लांब.
मग त्या तुम्हाला मिळालेलं एक हे असतं टंबरेल घेऊन तुम्ही जणू काय अवॉर्ड मिळाला असं घेऊन फिरत फिरत सगळं सांगता मला जायचं मी चाललो आहे, हे सगळं करत जायचं. हे सगळं आपण बघायला मिळायचं. त्याच्यामुळे तुमचा फिटनेस वाढायचा. 3 मजले वर चढा, 3 मजले खाली उतरा, दिवसातून 50-60 वेळा तुम्ही वर जाता खाली येता, फिटनेस वाढतो. इथे आल्यानंतर तुमच्याकडे लिफ्ट असते, तुमच्या इथे ढोंगणाखाली तुमच्याकडे गाडी असते, चालणंच व्हायचं नाही. त्या बालपणासारखं काहीच नाही. म्हणजे चाळीने खूप संस्कार केले. मी राहायचो हरहरवाला बिल्डिंगमध्ये, तिथे माझे डिलायल रोड. डिलायल रोडला. त्या बिल्डिंगमध्ये मला बेसिकली नाटकाची वगैरे आवड नाही, पण कल्चरल ॲक्टिव्हिटी आमच्या बिल्डिंगमध्ये खूप व्हायच्या. आमचं गेला तो रघुनाथ कदम नावाचा आमचा खूप जुना मित्र होता, जो हे करायचा, नाटकात वगैरे कामं करायचं. मग त्यांनी बालनाट्य बसवायला सुरुवात केली. मग तिथे मी माझं पहिलं बालनाट्य भवितव्य नावाचं एक बालनाट्य मी केलं होतं. त्यात माझ्याबरोबर आमचे तिकडचे मित्र विष्णू शेलार, नितेश कदम, मंगेश वेडणेकर, आम्ही सगळे होतो तिकडे. आणि मग नंतर तिथेच मग एकांकिका वगैरे सुरू झाला आणि तिथे मला जरा इंटरेस्ट निर्माण झाला की आपण हे करू शकतो. नाही, हे आवडतंय, करू शकतो नाही माहीत नाही मला, हे अजूनही माहीत नाही की करू शकतो की नाही. मला हे आवडतंय करताना, मला ह्याच्यात मजा येते. कारण मला हे येतं, हे फिलिंग आलं की संपलं ते, मग ते काय मजा नसते. हां, की मला हे आवडतंय करायला. पण मग BST मध्ये नोकरी पण आहे, गव्हर्नमेंट जॉब, BST मध्ये डेप्युटी इंजिनियर, नोकरी सोडून या फील्डमध्ये करिअर करणं हा विचार माझ्या मनाला कधीही शिवला नव्हता 2010 पर्यंत. मग ते फू बाय फू आलं आणि मग ते वेगळंच सगळं घडलं. आज मुंबईमध्ये एका छान फ्लॅटमध्ये राहताना चाळीची आठवण येते का? तेच घर आहे रे, ते लाईफ आहे. किंवा असं वाटतं का की चाळीमध्ये खूप ऍडजस्टमेंट होत्या पण समाधान जास्त होतं? नाही, ऍडजस्टमेंट काही नव्हतं. ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला शिकवत होती चाळ प्रत्येक वेळेस की लाईफमध्ये ह्या गोष्टी करायला लागतात. दिस इज नॉट ऍडजस्टमेंट. हे तुम्ही केलंय, ही ऍडजस्टमेंट म्हणून नाही केलं तुम्ही स्वतःला याच्यामध्ये काय म्हणतात बसून घेतलंय. ही ऍडजस्टमेंट समजू नका, याच्याकरता तयार राहा. हे चाळ खूप शिकवते. चाळीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कल्चर बघायला मिळतात. म्हणजे आमच्याकडे आता इकडे पण नाही, ते समजा घरी कोण नसेल, मी नसेल किंवा माझी बायको नसेल, तर माझ्या मुलाकरता मला जेवण करून जायला लागतं किंवा जेवण ऑर्डर करायला लागते. चाळीत ते नव्हतं ना. चाळीत आधी मुळात कधी आई बा कुठे बाहेर जायचे नाही. पण समजा अशी एखाद दिवस कोण नाही घरी, तर तो दिवस म्हणजे आमच्याकरता फेस्टिवल. म्हणजे बाजूच्या जवळजवळ 10-12 घरांमधनं यायचं, चिकन येतंय, काही वेगळ्या भाज्या येतात, वेगळ्या स्टाईलचं काहीतरी येत आहे. म्हणजे त्यावेळेस तर पार्टी असायची. म्हणजे पंचपक्वान्नाने भरलेलं ताट असं मस्तपैकी छान खायला मी, आणि वेगळ्या कल्चरचं खायला मिळायचं. वेगळी लँग्वेज शिकता आली, कोण कसं बोलत आहे. त्यावेळेस का मी ॲक्टर नसं कधी वाटलं नव्हतं, पण यांची स्टाईल मस्त आहे, हा असं बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटॅचमेंट. म्हणजे मला जर लागलं खेळताना, तर मला घरी येऊन मलमपट्टी करेपर्यंत माझी जखम ती झालेली असे हील. कारण बाकीचे सगळेजण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करायचे. वा. आत्ता मला माहित नाही माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं, तिथे माझ्या घरामध्ये किती माणसं आहेत आणि त्यांच्या नातेवाईक कोण, हे सगळं त्यांना माहित असतं. सगळं. हो. सो ती मजा कुठेच नाही. म्हणजे ती मजा तुम्ही नाही रे, तुम्ही किती छोटं घर घ्या, मोठं घर घ्या, काही घ्या, पण चाळीसारखी मजा नाही. चाळीतलं बालपण, दादरमध्ये शाळा, इतकं सगळं समृद्ध वातावरण कसं होतं त्यावेळी तुझ्या आजूबाजूला? कारण गिरणगाव, दादर, कॉलेज व्हिजिट यायचा उल्लेख केलास तू. हां, त्यावेळेस ना असं प्लॅनिंग काहीच नव्हतं रे. आय वॉज जस्ट विथ द फ्लो. माझं विथ द फ्लो मी चाललो होतो. सगळं करायचो मी, सगळं. म्हणजे मी मस्ती करायचो, मी मुलींना छेडायचो, मी पतंग चोरायचो, मी मारामारी करायचो, मी नको त्या गोष्टी करायचो, मी अभ्यास करायचो, मी स्कॉलरशिपची एक्झाम द्यायचो, मी स्पोर्ट्समध्ये अव्वल होतो, सगळं होतं. मी क्रिकेट खेळायला जायचो शिवाजी पार्कला, हे सगळं करायचो आम्ही. सगळं म्हणजे थोडक्यात काय ना, 10 बोटं आहेत ना आपली, की 10 मार्ग आहेत, हे सगळं केलं आहे. त्यामुळे सगळ्यातलं सगळं माहिती आहे. सगळ्यात मास्टर नाही आहे, पण सगळ्यातलं सगळं माहिती आहे. म्हणजे असं पण नाही की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, असं पण नाही आहे, पण मला हे सगळं माहिती आहे. आत्ताच्या घडीला ते बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तू इतका खवय्या आहेस. आपण गिरणगावाचा उल्लेख केला, दादरचा उल्लेख केला. त्यावेळी काय असायची खाबुगिरी तुझ्यासाठी? कुठे जायचं, कुठले नाके, कुठले कट्टे, असं कुठली ठिकाण असायची जिथे जाऊन तू आवर्जून खायचा? मी तुला अगदी ना
गंमत वाटेल तुला, पण मी तुला सांगतो आमच्याकडे ना चाळीमध्ये ना अभ्यासाला पोषक वातावरण नव्हतं. कारण सकाळी 7ला तुझ्या आईचा हे सगळं सुरू व्हायचं, आईचा उद्धार, तो रात्री 12-1 पर्यंत. मग आम्ही काय करायचो, आम्ही झोपायचो लवकर आणि पहाटे किंवा रात्री आम्ही निघायचो अभ्यासिकेमध्ये. आमच्याकडे त्यावेळेस विद्यार्थी उत्कर्ष मंडळ होतं अजूनही आहे ते. हा ते आहे अजून. त्यांची अभ्यासिका होती. तर ती अभ्यासिका पण कशी होती तुला मी सांगतो. ज्या अभ्यासिकेत मी अभ्यास करायला जायचो, आर्थर रोडला ती अभ्यासिका होती. एका पेट्रोल पंपच्या बाजूला एक ती अभ्यासिका होती. अगदी. त्या अभ्यासिकेच्या खालच्या ती शाळा होती गव्हर्नमेंट स्कूल, तिकडच्या खाली ना मटण काय पोर्क शॉप होतं. पोर्क शॉप म्हणजे तुला कळलं असेल पोर्क शॉप म्हणजे रात्री अभ्यासिकेत जायचा जिना आहे, त्या जिन्याला नाक पकडायचं आणि धावत जायचं वर, इतका घाण वासायचा. आणि मग वर आम्ही अभ्यास करायचो. मग पहाटे 4ला वगैरे उतरायचो खाली, आता घरी जाऊया म्हणून. आणि आमच्याकडे गिरण गाव ना, सगळे गिरणी कामगार, मग त्यांच्याकरता नाक्यावर ना गाड्या लागलेल्या असायच्या. त्या गाड्यांवर पोहे, शिरा, बुर्जी, वडापाव मी तेव्हापासून खातोय. म्हणजे शाळेत असल्यापासून ना मला अभ्यास तर करायचा आहे, पण मला हे खायला मिळतं म्हणून पण मी अभ्यासाला जायचो बहुतेक. म्हणजे पोहे खायचे, तो शिरा, नारंगी रंगाचा शिरा आणि मस्त गरम गरम बटाटे वडे, हा ते मग तिथून सुरुवात झाली होती. नंतर मग आई सुगरण, मालवणातली, कोकणातली, माझा आजोळ खारदांडा. वा. म्हणजे मला घरी म्हणतो ना की चमचाने दूध पाजतो आपण, किंवा दूध पाजते आई, त्याच्यानंतर मी खाल्लं असताना डायरेक्ट मच्छी खाल्ली. मी सगळ्या प्रकारचे मासे खाल्ले, सगळे. त्यामुळे मला ती टेस्ट डेव्हलप झाली रे माझी. मी खवय्या झालो म्हणजे मला आवडतं खायला, माझ्या जिभेला आवडतं. चवी रक्तात मिसळल्या. म्हणजे आमच्याकडे अजूनही ना जेवणाला भाताबरोबर काय असं म्हणत नाही, चवीला काय. वा. म्हणजे वरण भात आहे किंवा पोळ्या आहेत किंवा भाकरी आहे, पण चवीला काय, म्हणजे सोबतीला चवीला काय काय आहे. ते खवय्या की मी मुंबईतली सगळी हॉटेल्स मी भयंकर त्या म्हणजे लांबपर्यंत गेलो आहे. म्हणजे अगदी पनवेलला एक साई धाबा आहे, काय मला नाव आठवत नाही त्यांचं, तिकडे चिकन लपेटा मिळतो. हो. तर मी तिकडे जाऊन खायचो. जेव्हा मी डिलावरला राहायचो ना त्यावेळेस मी तिकडे जाऊन खायचो, पनवेल त्या साईडला, की तिकडे जाऊया म्हणून आपण. किंवा लालबाग पुरायला तर मी तो असे स्पॉट सांगू शकतो, पण नॉनव्हेजच्या, मला व्हेजचं काहीच नाही. वर जो बसलाय ना तो सबका हिसाब लेगा. माझं लग्न झालं आणि माझी बायको 100% व्हेज. लग्न ठरलं आणि सासरी बोलतात ना जेवायला या जावई बाबू, आपण खुश, वा वा. त्यात संडे म्हणजे तर मज्जा. आणि तिकडे गेल्यानंतर कळतं तुम्हाला, किंवा आपण एक विचार करतो ना, अरे संडेला बोलवलं म्हणजे काय असेल ना, आज काहीतरी नॉनव्हेज असतं, किमान चिकन रे, किमान चल, एवढं होतं ना. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्हाला कुठली ती एक हिरव्या शेपूची भाजी आणि पापडीची भाजी असते. आणि माझ्या सासरी ते हे खूप होतं आमचं, मारवाडी कल्चर खूप होतं. कारण माझी सासूबाईंचं वगैरे बिझनेस वुमन आहे ती, त्यांची साड्यांचं दुकान आहे, त्यांची फॅक्टरी वगैरे. तर ते दाल बाटी नावाचा प्रकार असतो. मी ना पीठ ना मळून चपाती करून खाल्लं आहे, पण ते पिठाचा गोळा घेऊन तो त्या मला तूप आवडतं, पण त्याच्यात ते कुसुरायचं ते मला ते आणि मग तो पहिला म्हटलं हां बरोबर, तू शेवटी मला सगळं काढलंस, वचपा काढला, वचपा रे, अख्खा वचपा काढला. पण देवाचे आशीर्वाद आज मी सगळं माझ्या 3 मेहुण्या, म्हणजे 2 मेहुण्या, माझी बायको, सासू सासरी, यांना सगळ्यांना नॉनव्हेज खायला शिकवलं. क्या बात आहे. आणि त्या सगळ्यांनी मला व्हेज खायला पण शिकवलंय. क्या बात आहे, आत्ता बोले. तरी म्हणजे क्रांतीच घडवलीस तू जवळजवळ. इतक्या सगळ्या व्हेजिटेरियनला तू नॉनव्हेजची चव खाऊ घातलीस. हा, म्हणजे ते माझ्याकरता केलं मी काय क्रांती माझ्याकरता घडवून आणली सोयी, पण त्यांनी पण ती घडवून आणली माझ्यामध्ये. की मी आता आमची अजूनही भांडणं होतात म्हणजे, आणि काय मित्र आहोत पहिले, नवरा बायको हे आमचं नातं नव्हतंच कधी. वी आर फ्रेंड, म्हणजे अजून नाही. आता लग्नाला किती वर्ष झाले आमच्या, थांबा 20 वर्ष होईल, 19 वर्ष पूर्ण झाले. तर हे कट करा. तर आम्ही बोलवायला हवं ना आता मी सांगितलं कट कर तरी पण तू ठेवशील मला माहिती आहे. आम्ही खूप भांडतो, आम्ही रोज भांडतो, आम्हाला मजा येते. हे बघ, खूप छान छान राहून ना सगळं काही होत नाही छान, आणि छान छान नसतं सगळं, कधीच नसतं कुठे काहीच.
रिलेशन नसतं, प्रोफेशन नसतं, तुमचं वागणं छान छान, हे पण सगळं खोटं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी स्पाइस असलाच असलाच पाहिजे, पाहिजे. त्याशिवाय ते होत नाही. मग ते ना गोडूस होतं सगळं. तर ते आम्ही चांगले मित्र आहोत, आम्ही रोज भांडतो. तर तिने मला जेवणावर नव्हती, ती कुठली तरी एक भाजी करते, ती काय असतं रे ते असतं ना एक मूग, मटकी आणि मूग. मला तिकडे त्याचं कळत नाही मटकी कुठली मूग कुठली, आणि ती ना व्यवस्थित करते रे भाजी, म्हणजे एवढे कॉपकॉन भाजी असते. पण हे मला नाही आवडत, आणि हे तू मला नको करू, पण तरी ती हट्टाने तेच करते. अरे त्यात प्रोटीन असतं. अगं मला नको आहे प्रोटीन, मी चिकनमध्ये खाईन प्रोटीन, हे देऊ नको. असं आमचं चाललेलं असतं. वा वा वा. तुझी खवय्यगिरी आहे ना, ती तुझ्या चेहऱ्यातनं दिसते. तू जेव्हा बोलतोस तेव्हा वेगळा बोलतो, खाण्याविषयी जेव्हा तू अरे बोलतो माझ्या तेव्हा- चेहऱ्यावर तर तेच येतं रे. म्हणजे तुला माहिती आहे का, माझी बायको मला खूप चालेल ना, मी खूप शिवाय द्यायची. आम्ही जेवायला जायचो ना सुरुवातीला, तर मला ना ती सवय होती, वाह क्या, आणि माझ्या नकळत ना तो आवाज ना खूप जास्त यायचा. म्हणा मला कळायचं ना ते खाल्लं क्या, तर ती म्हणलं, अरे तू हे कसले नको नको ते आवाज काढतो हॉटेलमध्ये, लोक बघतात आपल्याकडे, आणि तू हे काय आज पहिल्यांदा खात नाहीस ना, पण ना टेस्टी आहे, मला ते आवडतं ना. म्हणजे आम्ही दुडगूस नावाची एक फिल्म केली होती, राजेश देशपांडे डिरेक्ट केली होती, सुंदर फिल्म. आम्ही माणसं होतो त्यावेळेस. संजय जाधवांची ओळख माझी तिकडे झाली, ते आमचे कॅमेरामन होते, DOP होते आमचे. तर ते मला जेवायला घेऊन बसायचे की तू बस, तेरे को देखेगा ना तो अच्छा लगता है, की असं लगता है की कोई खा रहा है हम लोग. कारण नुसतं खाणं आणि खाणं एन्जॉय करत खाणं अगदी. ही वेगळी गोष्ट असते. त्यामुळे खाण्याचा विषय निघाला की माझ्या चेहऱ्यावर तेज येत, असं मला माहिती नाही, आय डोंट नो. वा वा. VJTI मध्ये शिकणं हे अनेकांचं स्वप्न असतं, आजही आहे, की इंजिनिअरिंगमधलं एक महत्त्वाचं कॉलेज ते मानलं जातं. अशा चांगल्या महाविद्यालयातनं इंजिनियर होणं आणि मग पुढे बेससारखी नोकरी. मला नोकरीविषयी जाणून घ्यायचं आहे की एक इंजिनियर आणि 15 वर्ष जवळपास नोकरी, हो, नोकरीचा काळ कसा होता? अरे सुंदर, म्हणजे टचूड खरंच छान होता. VJTI एवढं मोठं कॉलेज आहे, हे कॉलेजला जाईपर्यंत मला माहीत नव्हतं. ओके चाललं admission. महाविद्यालय. हा महाविद्यालय, ऍडमिशन घेतलं, आलो, हे कॉलेज ते कॉलेज हे कॉलेज. कॉलेजला गेल्यानंतर कळलं तिकडे फक्त पुरुष आहेत आणि काहीच नाही हिरवळ, काय म्हणजे काही दिसतच नाहीये, म्हणजे काहीच नाहीये, फक्त अभ्यास घ्या. बरं कॉलेज टायमिंग काय आमचा 8:30 ते 5:15. म्हणजे जनरली माणसं नोकरी करतात ना या वेळेत, ते आम्ही शिकायचो. मग कॉलेज केलं, BS कॉलेज करत असताना माझी ओळख, त्यावेळेस कॉलेज संपलं आणि अभ्यासिका जायचं होतं अभ्यास करायला. तर अभ्यासिकेचं कार्ड तू जमा कर असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आणि त्यावेळेस विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या स्नेहसंमेलनाचं नाटक होतं आमच्या या घरात नावाचं. त्यात ज्ञानेश्वर मरगज, राजेश मालवणकर, पंढरीनाथ कांबळे, विमल म्हात्रे अशी मंडळी काम करत होती त्यावेळेस मंडळातली आमची. आणि ते मी जस्ट बघितलं रे, सहज मी गेलो आमचं कार्ड घ्याय, आणि हे काय चाललंय, ही कसली रिहर्सल काय असतं, म्हणून मी उभा राहिलो होतो. आणि मी त्यांना विचारलं लगेच पटकन, मी येऊ का रोज तुमचं हे बघायला? हां या ना. आणि मी नंतर 15-20 दिवस ती रिहर्सल बघितली आणि मला मजा यायला लागली. मग मी त्यांना जॉईन झालो. मग मला स्वप्न असं पडायचं की अरे पॅडी जसं काम करत तसं आपल्याला जमेल का रे. पॅडीकडे बघून मी या फील्डमध्ये ॲक्च्युली आलो. पॅडी दादा सुद्धा गिरण गावातला आणि विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचा, म्हणजे त्याचा प्रवासच तिथून सुरू झाला. हां, तो ही बिगेस्ट पिलर इन माय लाईफ, की ज्याच्यामुळे मला इंटरेस्ट निर्माण झाला. मग त्याच्यामुळे मग महेंद्र कदम आमची ओळख झाली. महेंद्र कदम, विकास कदम एक वेगळी पर्सनॅलिटी माझ्या आयुष्यात आलेली. संतोष पवार, मी पहिली एकांकिका केली ती संतोष पवारने डिरेक्ट केली होती. त्यावेळेस त्या एकांकिकेला ढोलकी वाजवायला केदार आला होता, केदार शिंदे. तर मला असं झालं की अरे तेव्हा माहीत नव्हतं रे, अरे हा केदार, अरे ही माणसं खूप मोठी आहेत यार, ह्या माणसाने केवढं करून ठेवलं आहे, आपल्याला त्याचं एवढंच तरी करायला मिळालं तरी आपण खूप मोठी गोष्ट होऊन जाईल. आणि ही माणसं मिळाली रे, म्हणजे मी खरंच लकी आहे. मला काहीही येत नव्हतं, मी शून्य दगड होतो. कसं उभं राहायचं आणि कसं बोलायचं, फक्त माझी ना वाणी स्वच्छ होती. म्हणजे गिरण गावात राहून सुद्धा मी आणीपाणी नव्हतो अजिबात. शाळा, शारदाश्रम, कॉलेज, VJTI. आणि माझं ना रट्टा मारी सवय ना इंजिनियर असल्यामुळे, की रट्टा मारली पाठवतं. फक्त पाठांतर होतं या एकमेव गुणामुळे किंवा एकमेव टॅलेंटमुळे मला नाटकात घ्यायचं, ह्याचं वाक्याचं लगेच पाठवतं. आणि मग हळूहळू शिकायला मिळालं आणि त्यांनीच शिकवलं. हे मी जे काय करतो हे सगळं त्यांचं आहे, म्हणजे माझं काही नाही आहे. केदार, संतोष, अंकुश, ह्या भरत,
मयू पॅडी, विमल म्हात्रे, रवी बनकर म्हणून आमचा एक मित्र आहे त्यांनी. पण तुला नट म्हणून उपमा दिलेली आवडेल की विनोदी नट म्हणून? कारण तू आत्ता म्हणालास की आत्तापर्यंत मला विनोदी काम माहिती होतं, आविष्कार नंतर मला नाटकाची एक वेगळी बाजू पण समजली. नाही, आपल्याकडे मागणी तसा पुरवठा असलाच पाहिजे पहिली गोष्ट. सेकंड थिंग काय की कोणाचं काही चुकत नाही. मला जर तू ह्या अटायरमध्ये आलास, तो अटायर मला जो आवडतो, तुला मी प्रत्येक वेळेस सांगेन की हा अटायर तू घाल किंवा ह्या रंगाचा शर्ट घाल, जीन्स घालून तू ये. तसं नटायचं होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला ओळख मिळते, तो कोण पुढे येतो ना. मग त्यांच्यामध्ये काय वाईट नाही आहे, तुमचा डिसिजन नाही करायचं की नाही. तुम्ही कोणाला ब्लेम करूच शकत नाही. अरे मला टाईपकास्ट केलं, का टाईपकास्ट केलं? तू करू नकोस ना, तू तुझं एक वेगळं कर. बरं, असे किती ॲक्टर आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की टाईपकास्ट तुम्ही होताय किंवा हे करताय, मग तुम्ही वेगळं केलं का? म्हणजे मला ती खूप खंत आहे जे मी करू शकलो नाही, की तुमचं कमर्शियल लाईफ जेव्हा सुरू होतं, कमर्शियल तुम्ही काम करायला लागतं, तेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंटल थिएटर विसरता. मला वाटतं तुम्ही एक प्रयोग तरी केलाच पाहिजे, प्रायोगिक नाटकाचा एक प्रयोग केलाच पाहिजे. त्याच्या इतकं समाधान तुम्हाला कुठेच मिळत नाही. म्हणजे महिन्यातला एक प्रयोग तुम्हाला पुरतो. मी आत्ता माझा को ॲक्टर आहे अभिजित चव्हाण, त्याचं नाटक बघायला गेलो, तो मनुष्य नावाचं. आणि हे होते आपले मकरंद देशपांडे. आणि नाटक बघितल्यावर मी सुन्न होतो, म्हणतो क्या बात आहे, ॲक्च्युली सुंदर हिंदी नाटक होतं, क्या सुंदर काम करतो अभिजित, पण सुंदर काम करतो. देशपांडे मॅक्स सरांचं काय बोलायचं. मॅक्स सरांनी आमचं नाटक बघितलं होतं एका लग्नाची पुढची गोष्ट. ओके, त्यानंतर मग मी आजारी पडलो, मी रिकवर झालो, मी तरुण दुर्ग करायला लागलो आणि मी त्यांच्याकडे नाटक बघायला गेलो पृथ्वीला बऱ्याच वर्षांनी. आणि मी त्यांना म्हटलं, सर बहुत बढिया सर, आप खूप छान. अरे अतुल, मी बघितलं तुला ऑडियन्समध्ये, मला खूप छान वाटलं. आय वॉज लाईक ओ माय गॉड, ह्या माणसाची आपली ओळख नाही आहे, त्या माणसाने कधीतरी परफॉर्मन्स बघितला असेल आपला आणि तो मला नावाने हो म्हणतो की तो नाटकात काम करताना त्याने बघितलं मला आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खरंच आहे. म्हणजे बाकी तुम्हाला अवॉर्ड मिळतील न मिळतील मला माहीत नाही, पण दिस इज द बेस्ट. म्हणजे फुबाई फूच्या वेळेस पण आम्हाला तशी एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती अंशू मंडलाने मला. अभय कान्हेरी नावाचे आमचे मित्र आहेत, खेडचे आहेत. त्यांनी सांगितलं की माझी आई, त्यांचं वय आत्ता 75 आहे, त्यांची आई म्हणजे खूप म्हातारी होती, की ती बेडरिडन होती आणि तिला बघायला काहीच नव्हती. फक्त मी टी व्ही लावून द्यायचो, तेव्हा टी व्हीवर यायचं 9:30 वाजता बुधवार गुरुवार. आणि मग ती तुमचं बघायला लागली, तिला आवडायला लागलं आणि ती बरी झाली. म्हणजे ती बसून बघायला लागली, जी बेडरिडन होती ती बसून बघायला लागली. मग हळूहळू ती हॉलमध्ये येऊन हॉलच्या टी व्हीवर बघायला लागली. ते म्हटलं आम्ही समजा जे काय आता स्पर्धेचा जो काय निकाल असेल तो पण आम्ही येऊ, आणि आम्ही जिंकल्यानंतर तरी ट्रॉफी घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. क्या बात आहे. त्याच्यासारखं तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळूच शकत नाही रे. म्हणजे हे तुम्हाला ना, हे पुरस्कारापेक्षा हे एक नाही, पुरस्कार मलाही आवडतात, मी का नाही म्हणून, आवडतात की, पण म्हणून पुरस्कार मिळालेच पाहिजे म्हणून तुम्ही प्रूव्ह होता असं काही नाही. हे महत्त्वाचं आहे, हे प्रेम महत्त्वाचं. म्हणजे एक सिम्पल की प्रायोगिक नाटक जेव्हा तुम्ही करता किंवा व्यावसायिक नाटक करता, प्रायोगिक करता तुम्ही तुमच्याकरता करता, व्यावसायिक करता तुम्ही लोकांसाठी करता, प्रेक्षकांकरता. तर लोकांना तुमचं काम आवडलं पाहिजे. तुम्हाला तुमचं काम आवडून फायदा नाही आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आता फू बाय फू किंवा टी व्हीच्या माध्यमातूनच मी लोकांपर्यंत पोहोचलो, पण टी व्हीची प्रसिद्धी आहे नाही तुमची अशी आहे, आज आहे उद्या नाही आहे, परत परवा आहे. पण नाटकात काम केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे बसता, लोकांच्या इथे असतं. म्हणजे जेव्हा तरुण तुर्काचा पहिला प्रयोग झाला, गडकरीला ओपन झालं नाटक, आणि माझ्या एंट्रीला जेव्हा कडकडीत टाळ्या आल्या, तेव्हा 2 गोष्टी झाल्या. एक तर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, ते एक टिपिकल आपलं प्रत्येक ॲक्टर सांगतोच की मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली, ते नाही झालं फ्रँकली स्पीकिंग. मला असं वाटलं मी आफ्टर 2 इयर्स मी येतो आहे, 2 वर्षानंतर लोक मला तितक्याच इंटेन्सिटीने वेलकम करतात. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे केवढं काम करायला लागेल आपल्याला अजून. मजा. वा वा. डेप्युटी मॅनेजरची नोकरी होती बेस्ट, डेप्युटी इंजिनियर, डेप्युटी चार्ज इंजिनियर. वा. डेप्युटी इंजिनियरची नोकरी होती बेस्टमध्ये. इतकं सगळं सुखवस्तू असताना अभिनय स्वीकारताना रिस्क वाटली का, की अरे आता इतकं सगळं छान आहे, इतकी सुंदर नोकरी आहे, बेस्ट सारखी एक मोठी आस्थापना आहे, आणि इतकं सगळं असताना मग आपण अनिश्चित क्षेत्रात कसं काय जायचं? अजिबात इच्छा नव्हती व्यावसायिकला यायची, अजिबात पण एवढे 1% पण नव्हती. निर्मिती सावंत आमच्या विभागातल्या
त्यांच्याकडे मी गंगूबाईचे शनिवार रविवार सुट्टी असेल तेव्हा मला बोलावं राजेश, मी सुट्टी वगैरे टाकून येणार नाही, असं करत करत मी केलं होतं. राजेशने पण मला खूप सपोर्ट केला होता त्यावेळेस की शनिवार रविवार आता हा रोल चांगला, अतुलला बोलव, असं आम्ही करायचो. आणि त्याच्यानंतर गंगूबाईमध्ये नंतर मग माझं लग्न झालं 2008 साली, 6 साली, 8 साली शौर्य झालं. आय वॉज हॅप्पी. अरे मस्त गव्हर्नमेंट जॉब, 2 घरं आहेत मुंबईमध्ये, छान बायको आहे, ती पण छान काम करते, सर्व्हिस करते, ती पण ह्याच फील्डमधली आहे, मुलगा आहे, मस्त आयडल लाईफ. आणि 2010 साली 9 साली फूचं पहिलं सीझन बघितलं मी. आणि आय वॉज सो हॅप्पी की तिकडे वैभव होता आमचा. कारण आम्ही 2008 मध्ये मालवणी डेज नावाची एक मालिका गेली होती, त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे नोकरी करून अभिनय तुझा सुरूच होता सुट्टीच्या दिवशी फक्त, सुट्टीच्या दिवशी, किंवा जर असेल तर म्हणजे मॅनेजेबल असेल तर सुट्टी टाकून मी तेवढंच. नंतर फू बघताना यार हे मला येतं, यार हे मी करू शकतो. मला येतं म्हणण्यापेक्षा हे अशा स्टाईलचं मी काम केलं आहे, हेच केलं आहे मी काम. पण म्हटलं बघूया ठीक. मग तेव्हा मला निर्मिती संबंध सांगितलं, अरे कर, मला 15 वर्ष झाली ना जॉब करून, असं नको तुला उद्या वाटायला की आपण प्रयत्नच नाही केले. आणि काय 3 महिन्याचा सीझन आहे तुला, तू कधी तू परत जाऊ शकतोस ना. म्हटलं ओके. आणि मग मला घेऊन राजेश देशपांडे त्या स्टुडिओमध्ये गेला होता. मग तिकडे बाहेर एक स्टॉल होतं, तिकडे आम्ही विचार केला काय करायचं तो विचार केला आम्ही. मग त्याने मला सांगितलं, हा जो रस्ता आहे ना स्टुडिओला जायचा, त्यावेळेस तो रस्ता अतिशय म्हणजे आत्ताही वाईटच असेल तो, खूप म्हणजे 3rd क्लास ही खूपच चांगला झाला असं म्हण, इतका होता. मग त्याने मला त्याच्यात पण काय सांगितलं, राजेश मला की हा बघ, हा जो रस्ता दिसतो ना, अरे हा खूप वाईट आहे, हा यशाचा रस्ता आहे. तर मला असं वाटलं, हा असं का बोला, यशाचा रस्ता म्हणजे हा खडकाळच असतो. तिकडे गेलो, तिकडे मग मी फूच्या सेटवर पहिल्या सीझनचे काही एपिसोड चालले होते, शूटिंग चाललं होतं. तिकडे राकेश सारंग भेटले. त्यांनी विचारलं काय करतोस तू, तुला काय काय येतं. मला काय येतं, काय येत नाही. मग त्यांनी विचारलं मिमिक्री येते, नाही. डान्स येतो, नाही. ॲक्टिंग येते, बस एवढंच मला माहिती आहे. मला बाकी त्यातलं काहीच माहीत नव्हतं ना. आणि सगळे होते मित्र माझे, वैभव होता, तोपर्यंत आनंद इंगळेची माझी ओळख नव्हती, पण आनंद इंगळे नट म्हणून माहीत होता. दिग्या होता आमचा, दिगंबर नाईक होता, सुप्रिया होती पाठारे. तर मला अरे हे सगळे आहेत आपल्या ओळखीचे, आपण करूया. आणि ते केलं. आणि अंशुमन विचारे माझा पार्टनर होता. मग झालं ते रे, इट वॉज रिटन इन माय डेस्टिनी, किंवा ते तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं. आणि ते झालं. ते काय मी केलं, मी करून दाखवलं असं मलाच माहीत नव्हतं काय होतं ते. झालं. फक्त एवढं एकच होतं की आम्ही खूप मेहनत करून ते केलं आणि झालं. नंतर म्हटलं ओके आता मी काय करत नाही. नंतर काम लागलंच सुरू. म्हणजे राकेश सारंगांनी मला जवळजवळ, तेव्हा आम्ही गमतीने म्हणायचो की राकेश सारंग कॅम्प्स क्लब नावाची एक मिल आहे, त्या मी मिल कामगार तेव्हाही होतो. आता मी त्यांच्या 4 सिरियल करायचो, मला वेळच नाही. मग BST माझ्या मागे स्ट्रॉंग लिव्ह राहिली. BSTने मला सबॅटिकल लिव्ह दिली, म्हणजे 5 वर्ष विदाऊट पे लिव्ह दिली. अशी कुठली लिव्ह मिळत नाही. म्हणजे BSTमध्ये मिळायची, पण ते देणं बंद केलं होतं. शेवटचा एम्प्लॉई मी आहे BSTमधला की ज्याला ही लिव्ह मिळाली. म्हणजे एवढं स्ट्रॉंग बॅकिंग असेल तुला, तुझी कंपनी गव्हर्नमेंट कंपनी सांगते की जा जी ले अपने जिंदगी, तसं कर ले अपना करिअर, पेमेंट मिळणार नाही पण तुझा क्लेम राहील. मग ते असं असतं ना की चल उद्या काही वर्कआउट नाही झालं तर आपण परत येऊ शकतो, आपण सेम पोस्टवर येऊ शकतो. पण हे बॅकिंग असणं किती गरजेचं आहे. आणि जर हे बॅकिंग नसतं तर मी नाटकात करिअर किंवा या फील्डमध्ये करिअर केलंच नसतं 100%. मध्यमवर्गीय घरातला मोठा मुलगा रे मी जॉब सोडूच शकत नाही. झालं, पण ते सगळ्या गोष्टी आपसूक घडत गेल्या. आणि मग 5 वर्षानंतर थांबवलंच काम? नाही, मी त्याच्यात जर हावरा होता ना खूप. 5 वर्ष सबॅटिकल लिव्ह माझी सँक्शन झाली. आत्ता मी सांगू शकतो अगदी की मी 7 वर्ष एक्सटेंड केली. येतो सर, पुढच्या महिन्यात येतो असं करत ते अजून 2 वर्ष मी एक्सटेंड केली. नंतर मला माझा बॉस म्हणाले एक तर तू तरी सोड, नाहीतर मी सोडतो. मग मी सोडली. म्हणून तुम्ही राहा, मी सोडली. मग 2017 साली मी BST सोडली. म्हणजे फू बाय फू हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल की ज्यानं आयुष्य बदललं. हां, ऑफकोर्स फू बाय फूमुळे डायरेक्ट ओळख मिळाली ना. म्हणजे आत्ता मला कळतंय की डेली सोपमध्ये तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरप्रमाणे तुमची ओळख होते, पण इथे तुम्हाला तुमच्या नावाने ओळख मिळाली. अतुल तोडणकर, अंशुमन विचारे अशी नावं अनाऊन्स व्हायची त्यावेळेस. तुम्हाला नावाने ओळखायला लागली होती आणि जे करायचं होतं तेच मिळालं पहिल्याच फटक्यात. आणि आपल्याकडे एक फार चुकीचा शब्द आहे जो मला
मला पर्सनली फार आवडत नाही, दॅट इज सेलिब्रिटी. हम्म. सेलिब्रिटी म्हणजे काय रे? सेलिब्रिटी म्हणजे तुमच्यामुळे काम थांबतं का? तर नसेल तुम्ही सेलिब्रिटी नाही आहेत, यू आर जस्ट अन ॲक्टर बॉस. तुम्ही चांगले ॲक्टर आहात, बस झालं. आपल्याकडे ते खूप आहे सेलिब्रिटी वगैरे. 2x2 मधलं सगळ्यांच्या लक्षात राहणारं एक स्किट म्हणजे ननंद भाऊजाई, तू आणि अंशू दादा. काय आठवण आहे त्या स्किटची? ते कोणीच विसरू शकत नाही कधीच. ते स्किट ॲक्सिडेंटलीच झालं परत एकदा. 4x4 सुरू झालं आमचं. सेकंड स्किट होतं आमचं बायको आणि कार, असं एक स्किट होतं ज्यामध्ये एक मुलगा लग्न जमवण्याकरता येतो. त्याला वाटतं की हे मॅरेज ब्युरो आहे, आणि जो मॅरेज ब्युरोचा मालक असतो त्याने मॅरेज ब्युरो बंद केलेला असतो आणि तिकडे सेकंड हँड गाड्यांचं शोरूम टाकलेलं असतं. आणि तो गाडी विकण्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय आणि हा बायकोविषयी बोलतोय, आणि ती काय गंमत झाली होती, ते स्किट खूप गाजलं होतं. मग त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेस काय म्हणतात ते मिळतात ना, सुपाऱ्या. हो. आयुष्यातली पहिली सुपारी म्हणून मिळाली होती. अंशुमन म्हणाला की असं असं आपण जायचं, पैसे मिळतात. मग आम्ही गेलो तिकडे तो कार्यक्रम होता बायकांचा, आणि तिकडे ते मंगळागौरींची स्पर्धा होती. म्हटलं ना अंशू, हे मस्त आहे, आपण करूया का? हां, मग आपण लिहून घेतलं आम्ही, आणि मग ते झालं स्किट. आणि एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली होती की मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं, जे मला पर्सनली पटलं नव्हतं त्यावेळेस, की जेव्हा पुरुष बाई करतो ना, तेव्हा मुळात तो बाई दिसला पाहिजे. बाई करणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे त्यातलं उत्तम उदाहरण मी तुला मी जे बघितलं ते सचिनजी. सचिनजीसारखी बाई इतकी सुंदर बाई मी बघितलीच नाही. खूप सुंदर. म्हटलं आपण सुंदर दिसू की नाही मला माहीत नाही, पण आपण बाई दिसलं पाहिजे. मग आम्ही त्याकरता सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे अंग इकडचे केस बीस काढे बेसिक असतं ते पण केलं होतं. आणि एकच ठरवलं होतं की ते स्किट माझी आई बघेल, माझी बायको बघेल, माझी बहीण बघेल, तर तिथे माझ्या आईची मान शर्मेने खाली होईल असं मी कुठलाही रिॲक्शन्स किंवा कुठलंही ॲक्शन नाही करणार. म्हणजे जनरली बरेच जण हे असं माझी आई नाही करत रे, असं करू नका. तर ते आम्ही फक्त हे केलं होतं. आणि मुळात ते स्किट लिहिलं उत्तम होतं लेखकांनी, त्यामुळे मग बहार आली. हां, आणि ते स्किट कायम लक्षात राहील असं झालं. म्हणजे त्यातलं आवडलं सगळ्यांना, ते आवडलं. या प्रवासामध्ये नटासाठी काय महत्वाचं असतं, तर एकामागून एक येणारं काम. जर मध्ये गॅप गेला ना, तर ते बऱ्याचदा अस्थिरता वाटते, घाबरायला होतं. तुझ्या बाबतीत कसं झालं? एकामागून एक काम मिळालं की थांबायला झालं? कसा होता तुझ्यासाठी अभिनयाचा प्रवास? मिळत गेलं रे. आय डोंट नो, मे बी ना कॅम्प्स क्लब त्यावेळेस 4x4 करायचं. मग त्यांची या संस्थेची खूप सिरियल चालू होत्या. मग त्यांनी मला 4x4 चालू असतानाच विचारलं की तू पुणेरी मिश्र नावाची एक मालिका करतोय मी, त्यात मोरू नावाचं कॅरेक्टर आहे, मोठा मुलगा घरातला, तू करशील का? लीड कॅरेक्टर आहे ते. म्हटलं ते काय असतं लीड बीड, ते काय मला माहिती आहे. चांगलं काय, म्हणजे तू रोज लागशील रोज? अहो मग कामावर जाऊ कधी मी? ठीक आहे रे, बघूया ना आपण. मग त्यावेळेस मी सबॅटिकल लीव घेतली होती. मग ते केलं पुणेरी मिसळ. मग 4x4 बुधवार सोमवार मंगळवार तोपर्यंत झालं होतं शिफ्ट. सोमवार मंगळवार 4x4, मग बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 5 दिवस मी पुणेरी मिसळ. मग 4x4 संपलं डिसेंबरला. जानेवारीपर्यंत त्यांचं पिंजरा आलं. ते म्हणाले पिंजरामध्ये एक असा नाचाचा रोल आहे, पण तो बाप आहे, तो नाचा नाही आहे, तो बाप आहे. आणि त्यावेळेस फॉर्च्युनेटली हे आलं होतं नटरंग. मग त्यावेळेस खूप मला ते फार गंमत वाटते की नटरंगमधला अतुल कुलकर्णी आणि पिंजरामधला अतुल तोडकर, हे कम्पॅरिझनच नाही रे, पण ते करावं लागतं. काय तुम्ही प्रमोट करायला लागतं तुमचं प्रोडक्ट. मग ते पण केलं. मग त्याच्यामध्ये काय करायचं, मग सोमवार मंगळवार 4x4 संपलं होतं. मग त्या 2 डेट रिकामा झाल्या, पण त्या पिंजरा कर. म्हणजे त्यांनीच बिझी करून ठेवलं मला. आणि ते मी सलग 3 वर्ष काम केलं, मस्त मजा आली. मग नंतर म्हटलं जरा नाटक करूया, मग नाटक करायला लागलो. आणि मला एक, मग कुठलं व्यावसायिक नाटक घेतलं होतंस? मी माझ्या आयुष्यातलं एक व्यावसायिक नाटक आहे. ज्यावेळेस मी BST मध्ये कामाला होतो, त्या नाटकाची कथा आहे तुला सांगतो. त्या नाटकाचं नाव जोकर्स. नाटकाचा लेखक दिग्दर्शक आशिष देव, चांगला मित्र आहे माझा. आणि मला खूप इच्छा होती ना, अरे व्यावसायिक नाटकात काम करत. तोपर्यंत मी काय केलं नव्हतं, फुबा वगैरे काही नव्हतं केलं. आणि आय वॉज सो हॅपी की अरे नाटक करायला मिळते हवा छान. त्या नाटकाचे ओपनिंगचे 2 प्रयोग होते. सकाळी 11 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ला आणि रात्री 8:30 वाजता कल्याणला आचार्यरात्री रंगमंदिर. आय वॉज सो हॅपी. आणि पहिलं नाटक आपलं, अरे काय मजा. आणि पडदा उघडला, आणि मे मध्ये आमचं काहीतरी ओपन झालं होतं. पडदा उघडला तर कळलं की सगळी लहान मुलं आहेत. लोकांना वाटलं जोकर्स नावाचं नाटक आलं आहे, मे महिन्यात हे बालनाट्य आहे.
आणि यू वोंट बिलीव्ह, पहिला प्रयोग हाऊसफुल आणि बालनाट्य ही तोपर्यंत बोंबाबोंब झाली असणार ना. आणि कल्याणच्या प्रयोगाला काय जास्त तिकीट विक्री झाली नाही म्हणून तो प्रयोग कॅन्सल केला. म्हणजे पहिला प्रयोग हाऊसफुल, दुसरा प्रयोग कॅन्सल, नाटक तिसऱ्याशी बंद. अशी आमची कथा. हे पहिलं नाही, ज्यावेळेस पहिल्यांदा केलं होतं. त्याच्यानंतर मग मी नाटक केलं होतं अहो राहू द्या ना घरी, निर्मिती सावंत आणि मी. त्यांच्याबरोबर काम करताना अगेन ना मला खूप गोष्टी तुमचं ना मी खूप लकी आहे. मी तुला एकदम स्ट्रेट सांगतो, मी नशीबवान आहे. मला टॅलेंट वाईज मला माहीत नाही किती आहे ते, पण मला अशा माणसांबरोबर काम करायला मिळालं ना की हे करू नये, हे मी जास्त शिकलो. काय करावं ते आपण शिकतोच, लाईफ टाईम शिकायलाच पाहिजे, पण काय करू नये हे मला लगेच कळलं. एफर्टलेस ॲक्टिंग असते. निर्मिती सावंत एफर्टलेस काम आणि इनोसंट. निर्मिती सावंतसारखं इनोसंट काम मी बघितलंच नाही. किती इनोसन्स. मी ऐगो गंगूबाईवर पण किती म्हणजे वाटायच्या अशा. किंवा आत्ता कुठलंही काम बघ त्यांचं, त्यांच्यावर कॉमेडी ऍक्टर्सचा शिक्का बसलाय, पण त्या उत्तम अभिनय, सिरियस काम सुद्धा खूप आहे. अशा खूप गोष्टी आहेत. आउटस्टँडिंग काम करतात. धुडगूस मध्ये त्यांनी काम केलं. काय काम केलंय. दुडगूस मध्ये आहे, देऊळमध्ये देऊळमध्येच, दुडगूस मध्ये आहे, देऊळमध्ये आहे. त्यांनी इतकं सुंदर काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी मला सांगितलं की अरे एफर्टलेस काम कर आणि ना इनोसंट काम. इनोसन्स कधी सोडायचं नाही. नंतर मी यांच्याबरोबर पण काम केलं होतं, मच्छिंद्र कांबळे. त्यांच्या एवढा इझनेस मी बघितलाच नाही. मी खरंच तो त्यांचा इझनेस, त्यांचा निर्मिती सावंतचा तो एफर्टलेसनेस आणि इनोसन्स आणि सगळ्यात म्हणतात ना आपण की बादशाह आहे तो प्रशांत दामले, की ग्रँटेड पकडू नकोस ऑडियन्सला कधी. मी हे केलं म्हणजे हे चांगलंच होणार, किंवा मी हे केलं मी येते हे माझं ऐकून नाही. ग्रँटेड नाही पकडायचं ऑडियन्सला. आणि एनर्जी लेवल तुला बघण्याकरता स्टेजवर असतो ना आपला. म्हणजे हे आता हे माझी गणित आहे, हे मला माहीत नाही असं असेल की नाही मला माहीत नाही. मी ऑलवेज बघितलं आपल्या इंडियामध्ये किंवा कुठेही जेव्हा तुम्ही स्टेजवर असतो ऑडियन्स लेवल खाली असते. प्रायोगिकला ऑडियन्स लेवल वर असते, थिएटर खाली असतं, स्टेज खाली असतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या बाजूने बघायला लागतं. इथे तुम्हाला व्यावसायिक नाटकामध्ये तुम्हाला असं उंचावर ठेवलं आहे आणि तुम्ही बघताय, तर तुम्हाला ना त्यांना त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे इथपर्यंत. न्यायला पण प्रायोगिकला पण तुमच्या कामाने तुम्हाला तिथपर्यंत पोचलं पाहिजे. हे जे कनेक्शन आहे ना नट आणि प्रेक्षकांमधलं, हे असलंच पाहिजे. म्हणून तो डिफरन्स आहे. अगदी प्रायोगिक असताना जिकडे आता सुदर्शन म्हणा किंवा आविष्कार म्हणा, की जिकडे स्टेज आणि ऑडियन्स असतं, पण तरी ऑडियन्स जरा वर असतं थोडंसं, 1-2 स्टेपने वर असतं ते. तर ते कनेक्शन व्हावं म्हणून आहे ते, आणि ते झालंच पाहिजे. आणि हे कनेक्शन मला शिकवलं आमचे दामले गुरुजी. आणि तुमचा प्रयोग पहिला असो, 100वा असो, 500वा असो, 1000वा असो, 13,300वा असो, तो माणूस तेच काम करतो तेवढ्याच एनर्जी. की मी आता 12,500 प्रयोग केले. त्यांचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा मी केला होता. 12,500 प्रयोग न थकता न थांबता. तुला एक सुंदर उदाहरण देतो. म्हणजे त्याच्यामधनं माझा व्ह्यूज बदलला बघण्याचा एक ॲक्टर म्हणून. समजा तुला 3 प्रयोग आहेत दिवसाला, तू काय म्हणशील की अरे मी आता खूप बिझी आहे, मला 3 प्रयोग आहेत. त्यांचं म्हणणंच ते नाही. ते म्हणतं प्रयोग आहे तेव्हा मी फ्री आहे. प्रयोग आहे तेव्हा मी फ्री आहे कम्प्लिटली. प्रयोग संपला की मी बिझी आहे, आणि पुढचा प्रयोग सुरू होईपर्यंत मी बिझी आहे. प्रयोगाला काय मी रिहर्सल केली आहे महिनाभर, तेच मला करायचं. आणि प्रयोगात मी फ्री असतो, मला मज्जा करता येते, मला ऑडियन्सशी कनेक्ट होता येतं, हे व्हायला आवडतं मला. ती मजा आहे ना माझी आयुष्यातली, ते मला काम नाही वाटत. प्रयोग संपला की जे माझं काम आहे की नाटकाचे प्रयोग कधी करायचे, काय करायचे, कसे करायचे, हे माझं काम आहे, तेव्हा मी बिझी असतो. म्हटलं अरे यार, मी म्हणतो 3 प्रयोग आहेत तेव्हा मी बिझी आहे. हा इसम म्हणतो 3 प्रयोग झाल्यानंतर मी बिझी आहे. किती विचारांमधली तफावत आहे. इतके वर्ष तू काम करतोयस, मैत्री झाली का इंडस्ट्रीत कुणाशी, किंवा हे माझे मित्र आहेत असं हक्काने सांगू शकतोस का? मित्र ही खूप मोठी संकल्पना आहे रे. मला असं वाटतं मित्र बाय चॉईस तुम्ही चूज करता. मित्र म्हणजे काय असतं की तुम्ही चांगले आहात, वाईट आहात, तुमच्या बरोबर असं. मित्र म्हणजे तुम्ही नाही बोलता, तुम्ही बरेच दिवस बोलला नाहीत, पण तुमच्याविषयी सतत माहिती आहे,
अपडेट आहे त्याला. ती मैत्री आहे. मैत्री हा प्रवास आहे मोठा. हा प्रवास झाल्यानंतर एका डेस्टिनेशन येतं ते मैत्री आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे बरेचदा मराठी इंडस्ट्रीमध्ये मी असं म्हणणार नाही की मला काय, पण मी जेवढा प्रवास केला ना की दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुप होतो आपला, की ज्यावर सिरियलचं असेल किंवा नाटकाचं असेल त्याचं बोलणं कमी असतं, बाकी गप्पाटप्पा जास्त होतं. तुम्हाला कनेक्ट होता का तुम्ही एकमेकांबरोबर? ती मैत्री असली पाहिजे. मैत्री म्हणजे एकत्र बसणं आणि मज्जा करणं नाही. मैत्री म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटणं. याच्यावर मला एक ह्यांनी खूप सांगितलं सुंदर, मला फार आता आठवण म्हणतो तुम्ही, की ना दामले म्हणाले होते की अरे आमचा काळ ना खरंच खूप चांगला होता, कारण आम्ही समोरच्या ॲक्टरला सांगू शकत होतो की अरे तू हे केलंस ना, हे नाही बरोबर झालं, हे याच्यात जरा हे कर ना, ह्याच्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, किंवा हे नको करू, हे कर, असं आम्ही सांगू शकत होतो. अनफॉर्च्युनेटली ना तुमच्या पिढीमध्ये आणि तुमच्या पुढच्या पिढीमध्ये तर नाहीच नाही. आज तू कुठल्या ॲक्टरला सांगू शकत नाहीस की तुझं हे कामाला नाही आवडलं. तू ते स्पोर्टिंगली घेईल की नाही सांगताच येत नाही नाही. सांगू शकत. तो म्हणले बा हां मोठा शाणा असंच होतं. म्हणजे हे मला माझ्याबरोबर झालं, पण ते मी पण हेच केलं. हो का, अच्छा मोठा शाणा असं होणारच आहे. त्यामुळे मैत्री ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण त्याच्यापर्यंत नको जाऊया. आपण एक चांगले को ॲक्टर झालो, आपण चांगले सहकलाकार. म्हणजे कारण बघ ना, आता बघ तू, मी तर इतकी वर्ष काम करतो, मी इतक्या सिरियल्स केल्या, मी इतकी नाटकं केली, प्रत्येकाचे एक ग्रुप होतात. नाटक संपलं, सिरियल संपली, नाटकाचे प्रयोग थांबले, फिल्मचं शूटिंग संपलं की पुढचं काम वेगळं सुरू होतं. तिकडे एक वेगळा ग्रुप बनतो. माझे ते मित्र होतात. ते मित्र नाहीत, ते तुझ्या ओळखीची माणसं आहेत. तुम्ही मैत्री म्हणून थोपू नका त्यांना तुमच्यावर, आणि तुम्ही त्यांच्यावर. स्वतःला थोपू नका आणि त्यांना थोपून घेऊ नका. इथे गल्लत होते असं मला वाटतं, की तुम्हाला कळलं पाहिजे की कोण आहे काय आहे. आणि असं काही नाही की हा माझ्याबरोबर रेग्युलरली बोलतो म्हणून हा मित्र आहे किंवा हा बोलत नाही म्हणून. आता मला माहीत नाही हे सांगावं की नाही. आजारपणामध्ये माझी एक ट्रीटमेंट चालू होती होमिओपॅथीची, सॉरी आयुर्वेदिकची. प्रकृती हेल्थ रिसॉर्ट आहे साताऱ्याला, डॉक्टर दांडेकर म्हणून, सुयोग दांडेकर, त्यांच्याकडे. तर मी जस्ट आजारी पडलो होतो, माझं सगळं बंद झालं होतं, इन्कम सोर्स बंद, कामच करत नाही ना आपण, कुठून येणार. तर ते म्हणाले की तू एक त्यांना जेव्हा कळलं की अरे मला असा प्रॉब्लेम झाला, ते म्हणाले ते ताबडतोब तू माझ्याकडे निघून ये. म्हटलं अहो नाही मी येईन तुमच्याकडे, पण नंतर येईन. कारण मी सांगू शकलो नाही की अरे तुमची ट्रीटमेंट जरा तशी एक्सपेन्सिव्ह आहे आणि मी आय कांट बिअर राईट नाऊ. म्हणजे मी करू शकतो, पण आता मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो आहे. मुलगा 10वीला आहे, त्याचं ॲडमिशनचं काय आहे, घराचे हप्ते कसे आहेत, काय आहे, हे सगळं मला मॅनेज करायला लागत होतं. म्हटलं मला जरा थांबा, तू अजिबात विचार करू नको पैशाचा, तू डायरेक्ट पहिला ये. तिकडे गेलो. त्यांनी 8 दिवस त्यांनी ट्रीटमेंट दिली. हे ती एक्सपेन्सिव्ह आहे, पण त्यांनी जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे मला खूप फरक पडला. म्हणजे आत्ताही मी सांगेन या आपल्या इंटरव्ह्यू पॉडकास्टच्या अनुषंगाने, की उद्या कुठलाही प्रॉब्लेम झाला, साताऱ्यामध्ये प्रकृती हेल्थ रिसॉर्ट आहे डॉक्टर सुयोग दांडेकरांचं, तिकडे तुम्ही जा, तुमच्या तब्येतीमधली सुधारणा 100% होणार. वा. मी जर ब्रेन हॅमरेजचा पेशंट, पॅरालिटिक पेशंट जर बरा झालो, मी काम करू शकतो आता, त्यातला महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे. तेव्हा मी म्हटलं अहो थँक्यू व्हेरी मच, पण तुम्ही मला सांगा मी काय करू. ते म्हणाले काय नाही, माझ्याकरता एक बाईट देशील का. म्हटलं ओके. मला प्रश्न पडला ना, बाईट हे एवढंच. वर्षभरानंतर मला सांगितलं त्यांनी की अरे सगळ्या गोष्टी ज्या हँडल केल्या आहेत ना, तो आणि तुझ्यामधला आणि माझ्यामधला जो कॉमन दुवा आहे त्या माणसाने केला आहे. म्हणजे हा सगळा खर्च दामलेंनी उचलला होता. मग ह्याला काय म्हणशील तू, ही मैत्री आहे का. खर्च उचलला म्हणून नाही, 500 प्रयोग झाला आमचा नाटकाचा. दामले खूप प्रॅक्टिकल पर्सन आहेत, खूप प्रोफेशनल माणूस आहेत. त्यांनी जेव्हा त्यांच्या भाषणात सांगितलं, आणि मलाही माहीत नव्हतं, आम्ही पहिल्या रोमध्ये बसलो होतो, प्रयोग संपला, आता पुढचा कार्यक्रम सुरू झाला ना. अमित देशमुख, रितेश देशमुख होते, आशिष शेलारजी होते. गमती जमतीवर चाललं होतं आमच्या खूप चांगलं. माझ्या ॲडिशनवर आशिष शेलारजी बोलले की तू हे असं असं बोललास, हे नक्की कुठलं आहे, तुझं आहे की नाटकातलं आहे. म्हटलं हो ही ॲडिशन, म्हणजे ती गंमत करू शकली. तर त्यावेळेस त्या फंक्शनमध्ये जेव्हा दामले म्हणतात की या नाटकामध्ये आले, आणि बऱ्याच नाटकाचे 500 प्रयोग झाले, काय नवीन नाही आहे, पण या नाटकाचे 500 प्रयोग झाले. कारण मला खूप बरं वाटतं की आत्ताही लोक येतात नाटकाला, जेव्हा तुमच्याकडे एंटरटेनमेंट तुमच्या हातामध्ये आहे, मोबाईलमध्ये.
आणि या नाटकामध्ये मला एक गोष्ट मिळाली की माझ्या संस्थेचं पहिलं हिट नाटक आहे आणि मला अतुल तोंडकरसारखा मित्र मिळाला. वा. मी असं होतं काय बोलताय तुम्ही, आणि मला कवितेने असा हात असं केलं म्हटलं, आणि इथे होतं रे माझं, इथे सगळं इथे, फक्त मला कळलं ना, मी भावना ती व्यक्त नाही करू शकत. त्या असं माणसाने पण त्यांच्याकडून आपण नाही एक्सपेक्ट करत रे, कारण तो माणूस किती बिझी आणि किती अनुभवी माणूस आहे, त्याच्याकडून अशा नात्याचा उच्चार होणं स्टेजवरून सगळ्यांसमोर ही मोठी गोष्ट होती. आणि आय वॉज इव्हन आत्ता पण आमचं लग्नाची गोष्टचा प्रयोग होता आणि त्यानंतर आमचा प्रयोग होता, तरुण तुला म्हाताऱ्यात करता. मला म्हणाले चल, म्हटलं थांब, ते नाटक घेतलं ना, नाही तू कधी या, असं काय नाही, कधी येऊ शकतो, असं काय नाही, यू आर मोस्ट वेलकम. हे पाठबळ आहे रे, तुमच्या मागे स्टार उभं राहतो, तुमच्या मागे झी मराठी उभं राहतात, तुमच्या मागे प्रोड्युसर उभं राहतो, को आर्टिस्ट उभे राहतात. हे तुमचं ही स्ट्रेंथ आहे, म्हणजे तुमच्यात पण ती गंमत आहे ती. हे सकारात्मक अनुभव आहेच, पण मला असं विचारायचं आहे की पाय ओढणारे लोक आहेत का आजूबाजूला, किंवा त्यांचा अनुभव तुला आलाय का? हे बा, आपल्याकडे सकाळ होते, आपल्याकडे रात्र पण होते, पण रात्री काय करतो आपण, बाहेर पडलं तर काही होऊ शकतं म्हणून झोपतो, आणि जेव्हा सगळं लख्ख दिसायला लागतं तेव्हा आपण बाहेर पडतो. आपण तेच करायचं. पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पॉझिटिव्हली घ्या. निगेटिव्ह गोष्ट आहे, ती निगेटिव्ह का आहे याचा विचार करण्यापेक्षा निगेटिव्ह ओके, बरं मला सांग, चालताना रस्त्यामध्ये तुला चिखल दिसला, तू काय करतोस? हो चिखल आहे, हो किती छान, अरे हे कोणी केलं, असं बोलतो आपण. चिखल ओके, इकडून रस्ता निघून जा, एवढंच करायचं असतं. माणूस विचार, आपल्याला मेंदू दिल्यामुळे, एक तर मला झालं ब्रेन, पण माणूस ना खूप विचार करतो प्रत्येक गोष्टीचा. उगाच आजकाल हल्ली खूप झालं, ते ओव्हर थिंकिंगचं प्रमाण इतकं वाढलंय की चांगल्या गोष्टींचा विचार एक वेळ तो करत नाही, पण वाईट गोष्टींचा विचार करतो. माझ्याबरोबर हे का झालं, माझ्याबरोबर हा असा का वागला, ही असं का बोलली, आणि ह्याच्यामुळे माझं हे असं झालं. अरे नाही, थांब, हे बाजूला ठेव, हे झालंय ना, ओके, आता इथून बाहेर पडायचं, सिम्पल. असा मग तर संपणारच नाही माझं, आपल्याला 3 दिवस लागतील इंटरव्ह्यू करायला की होतं ना. हे बघ, आपल्याकडे उगवत्या सूर्याला नमस्कार आहे, हे काय नवीन वाक्य मी नाही लिहिलंय, हे लोकांनी इतके वर्ष सांगितलं, आणि हे ऑब्विस आहे. आज तू आहेस त्या जागी, उद्या दुसरा येणार आहे, परवा तिसरा येणार आहे, आणि हे होणारच आहे, म्हणून तर जग चालतंय ना. आज तू घेतोस इंटरव्ह्यू, उद्या दुसरा असेल, तेव्हा मी नसेल, माझ्यावर दुसरा कोणतरी असेल. इट इज कॉमन सेन्स. ते तुमचं आढळपद जे आहे ना, ते मला पाहिजेच, मला असं नका रे करू, हे नाहीच होत. आणि हे तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केलं ना की नाही होणार तुमच्या आयुष्यात, मग तुमच्यासारखा सुखी कोणी नाही. क्या बात आहे. तुझ्यातली पॉझिटिव्हिटी कमाल आहे. तू आध्यात्मिक किती आहेस? 0. नाही, 0 आध्यात्मिक म्हणून नाही, मला परमेश्वरावर विश्वास आहे. हा, ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत ना त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. म्हणजे जी गोष्ट क्रिएट केली आहे कोणीतरी ना, परमेश्वर, एक निसर्ग नावाची एक गोष्ट आहे ना, नेचर. मला घरी लहानपणापासून शिकवलं की सकाळी उठलं, आंघोळ वगैरे झाली की देवासमोर यायचं, हात जोडायचे, अथर्व शीर्ष म्हणायचं. हे मी पहिल्यापासून करतो. आता याला आध्यात्मिक म्हणशील का, तर नाही, हे माझ्यावर संस्कार आहेत, हे मी करतो. आता हे मी का करतो हे मलाही माहित नाही, पण मला हे सांगितलंय करायला, मी करतो. आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा ना, मी स्वतःला जास्त ह्या 2 वर्षामध्ये स्वतःला खूप, जे मी मगाशी म्हटलं की मी स्वतःला खूप ओळखलं, स्वतःला खूप एक्सप्लोअर केलं. दॅट इज कॉल्ड आध्यात्मिक. म्हणजे मी म्हणजे मी म्हटलं रे हा, मी काय आहे, मी कसा वागतोय, माझ्याकडून काय चुका होत आहेत. मला खूप ना भंकस करायची सवय होती, मी खूप चेष्टा मस्करी करायचो. मला असं वाटतं की मी लोकांना असं मस्त हसवतो, पण आपल्या एखाद्या वाक्यामुळे एखादा माणूस हर्ट होत असेल किंवा एखाद्याला वाईट वाटलं, तो तोंडावर नाही बोलत, पण तो त्याच्या मनात ना कुठेतरी काहीतरी येत असेल ना, अरे यार, आणि मग ते तुमच्यापर्यंत येणार. ते तुम्ही म्हणजे असं ठरवून तुम्ही एखाद्याला हर्ट करत नसाल, दुखावत नसाल, पण चुकून अनावधानाने तुम्ही मस्करीमध्ये होतच पाहिजे. मग हे नाही केलं पाहिजे आपण. हे आपण त्याच्या जागी स्वतःला ठेवून आपण बघितलं पाहिजे. ही गोष्ट आपण केली. आध्यात्मिक असं नाही, मला जे माझ्या आई वडील जाणीव म्हणू शकतो आपण, स्वतःची झालेली चूक नाही करायची फक्त. तू मगाशी म्हणाला की मुलाची 10वी, घराचं लोन, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावरती असतात.
पुरुष म्हणून ह्या जबाबदाऱ्या कशा पेलतोस किंवा याचं काय वाटतं नेमकं, ह्या जबाबदारीकडे कसा बघतो? कधी याचं दडपण वाटतं का, किंवा काय म्हणतात की कठीण काळात खूप जबाबदारी वाटते या सगळ्याची, की आपल्या पुरुष म्हणून आपल्यावरती सगळ्या गोष्टी, अर्थात आता त्या जबाबदाऱ्या वाटल्या जातात. याच्याकरता ना परत पुन्हा एकदा तेच सांगतो मी, तुमचं ना बॅकिंग खूप स्ट्रॉंग लागतं. मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं त्यावेळेस की फायलिंग करायची असते. साधी गोष्ट, तुमच्याकडे सर्टिफिकेट येतात, फाईलमध्ये लावून व्यवस्थित ठेवायची. ही शिस्त पहिल्यापासून आहे, माझी नाही, माझ्या वडिलांनी मला लावलेली, ती मी फॉलो करतो. त्यांनी मला सांगितलं जेव्हा नोकरी लागली, तू थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट कर. इन्व्हेस्ट कर म्हणजे काय, बँकेत टाक. त्यावेळेचं काय होतं इन्व्हेस्टमेंट, काहीच नव्हतं. 2 गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट कर, जे बाबांनी मला सांगितलं होतं, एक प्रॉपर्टी आणि एक गोल्ड. गोल्डचे भाव आज कायचे काय वाढलेत, म्हणून ते त्यावेळेस मागित होतं का, नाही, पण करून ठेव. त्यामुळे मी आपलं ते करून ठेवलं होतं, मला जसं जमेल तसं. म्हणून तर मी पटकन ना नोकरीला लागलो मी 19व्या का 20व्या वर्षी, आणि लगेच मी 21व्या वर्षी घर घेतलं, पहिलं घेतलं. तिथे पण मी तुला सांगतो की जर मी त्याच्यामध्ये पण, आता मी असं म्हणत नाही की मराठी म्हणून, तर मी त्याच्यामध्ये मी समाधानी झालो. एक घर मी घेतलं, पण एक घर घेऊन मी ते लगेच माझ्या कामाने मी ते लोन क्लिअर केलं. लोन क्लिअर केल्यानंतर मी लगेच आणखी एक घर घ्यायला होतं. आपल्याला ते कळत नाही. आपल्याकडे एक टिपिकल एक महाराष्ट्रीयन टेंडन्सी ना, एक बस झालं, एक बस झालं. नो, यू शुड, तुम्हाला ती सवय लागली पाहिजे इन्व्हेस्टमेंटची, जी ना मी मानत नाही ते, पण गुजराती मारवाडी यांच्या कम्युनिटीमध्ये ती जास्त आहे, जी आपल्याकडे बरेचदा सांगत नाही. आपल्याकडे ते इतकं आहे की मी बऱ्याच ॲक्टरांना विचारायचो, अरे तुम्ही इन्व्हेस्टमेंट आहे का, तुमची मेडिक्लेम आहे का, तुम्ही टर्म इन्शुरन्स काढला आहे का, तुमची ॲक्सिडेंटल पॉलिसी आहे का, काहीच नाही. असं कसं असेल, इतकं कसं मूर्खपणा, म्हणजे इतकं कसं माहीत नाही, असं कसं. अरे तुम्ही रोज उठून बाहेर पडता, गाडी घेऊन शूटिंगला येता, उद्या काय झालं, तुमच्यावर डिपेंड असणारी मंडळी आहे सगळी, तर हे असलं पाहिजे तुमच्याकडे. त्याचा फायदा मला या 2 वर्षामध्ये झाला. मी त्यावेळेस जी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती, मग मी त्या 2 वर्षामध्ये माझं जेवढं आउटस्टँडिंग जे होतं, पैसे तेवढे त्याच्यात जास्त होते देवाच्या दयेने, पण आपण म्हणतो लोनवर घेऊया, आपण काम करता करता लोन फेडून टाकू, पण काम बंद झालं. आत्ता जर एक मोठी अमाऊंट होती रे माझी, साधारणपणे 6 आकडी अमाऊंट होती माझी EMIची, तर मी काय केलं, माझ्याकडे किती आहेत, ओके, यातले अर्धे कार्ड करून टाक क्लिअर. म्हणजे मी माझं आउटस्टँडिंग क्लिअर करून टाकलं. का, कारण माझ्याकडे बॅकअप होतं माझ्या इन्व्हेस्टमेंटचं. ही सवय लावली होती मला माझ्या आईवडिलांनी. त्याच्यामुळे जर ते नसतं तर वांदे झाले असतं ना. अगदी फ्रँकली स्पीकिंग, जर तुम्हाला लाखभर तुमचं EMI आहे आणि तुमचं काम बंद झालं, काय कराल तुम्ही? 18 महिने तुम्ही काम नाही केलं, तुमचं इन्कमिंग काहीच नव्हतं, 18 लाख रुपये गेले माझे याच्यामध्ये. कुठे, कोविडमध्ये लमसम असं म्हणतो तेवढे गेले. पण तुम्ही ते करून ठेवायला पाहिजे ना. आपल्याकडे पूर्वी असं होतं, आता सगळे तेवढे सजग आहे. आजकालची नवीन पिढी तर इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांना माहिती आहे काय करायचं. त्यांना हे पण माहिती आहे, त्यांना काय करायचं नाही, जास्त माहिती आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे सगळ्या गोष्टी क्लिअर करून आहेत, त्या प्रॉपर पैसे व्यवस्थित जपून आहेत. ते अगोदरचं असं काही नव्हतं. म्हणजे अगोदर नाटकं करतो असं म्हणायचे लोक, आता नाटक हे माझं प्रोफेशन असं म्हणतात. वा वा वा. बाबांविषयी बोललास, पण अतुल बाबा म्हणून कसा आहे? मित्र आहे. मी माझ्या मुलाचा मित्र आहे. मी अजूनही अहो बाबा म्हणतो, तुम्हाला म्हणून बाबा म्हणतो, पण मित्र होता मी. मला ते माझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही, माझं काही नाही, की छान राहणार सगळ्यांबरोबर. उगाच तो अच्छा मी तुझा बाप, अरे कशाला तो आविर्भाव, कशाला ते. आत्ता माझा मुलगा 12वीला आता, बरं तो 6 फूट आहे रे, मी 5 फूट 4 इंच, 4.5, अगदी चल 5 फूट 5 इंच आपण बघूया, राऊंड फिगर, तरी तो उंच आहे रे माझ्यापेक्षा. सो आणि आत्ता त्याचं वय पण, तो 12वीला ची एक्झाम दिली त्यांनी, त्याच्याबरोबर मैत्रीपूर्णच वागलं पाहिजे ना, जे माझ्याबरोबर त्यावेळेस नव्हतं असं. पण मी पहिल्यापासून असाच आहे, इतकाच. म्हणजे मला माहित नाही मी कसं आहे, पण मी असाच पहिल्यापासून. वा. शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रवासात मध्यंतरी आलेली तब्येतीची अडचण असू दे किंवा काही असू दे, तू म्हणालास की एक बॅकिंग खूप स्ट्रॉंग होतं तुझ्यासोबत, ते म्हणजे तुझी पत्नी. काय सांगशील पत्नीविषयी? कसं होतं बॅकिंग, कशी आहे तुमची साथ? मुळात तुम्ही मित्र आहात. इनकम्प्लीट आहे मी तिच्याशिवाय.
बॅकिंग म्हणजे फिनान्शियल बॅकिंग हेच नसतं, इमोशनल बॅकिंग हेच नसतं. तुला एक आधार असतो ना, जसं आता दादा शूट करतायत, कॅमेरा आहे, त्यांच्याकडे हेडफोन आहे, हे नातं जेवढं घट्ट आहे ना, मी ॲक्टर म्हणून बोलताना माईक असणं जेवढं घट्ट आहे ना, हे याच्याशिवाय मी इनकम्प्लीट आहे. तसं आहे ते. वा. मी एकटा काहीच नाही. त्यात काय वेगळं आता अजून मला काय सांगावंसं वाटतं, म्हणजे सगळेच सांगतात ते असं काय. अरे माझी मैत्रीण आहे खूप चांगली, माझी खूप टीकाकार आहे खूप. एकतर मुळातनं ती खूप अजिबात खवया नाही आहे, माझा जन्मच खाण्यासाठी झाला आहे. ती खूप हेल्थ कॉन्शियस आहे, फिजिकली प्रॉपरही सगळ्या गोष्टी सांभाळून करते. मी आम्ही आहे अस्ताव्यस्त, ती प्रॉपर शेपमध्ये आहे. आम्ही ना 2 टोकं आहोत, त्यामुळे आम्ही एकमेकांना लगेच सांगतो. म्हणजे तीच सांगते, मी सांगतच नाही हे नको हे नको हे नको हे नको. नाही, चांगले मित्र होते रे. वा वा. मला मगाशी तू म्हणालास की मित्र ही संकल्पना खूप मोठी आहे आणि तू आत्ता म्हणालायस की ती माझी मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, आणि हेच सगळ्यात कदाचित या शब्दातच सगळं आलंय की तुमचं नातं हे मैत्रीचं आहे, आणि म्हणून ते इतकं सुंदर आहे आणि इतकं छान टिकलंय. आयुष्यातला असा कुठला क्षण, कुठला प्रसंग होता ज्यावेळी अतुल तोडणकरला असं वाटलं की ती माझ्या आयुष्यातली शाईन मुमेंट आहे, ती माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची मुमेंट आहे? Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. खूप आहे खूप ऑब्वियस. तू विचार कर, म्हणजे कोणासाठी हे स्वप्नवत आहे की पहिलं कमर्शियल काम. याच्या अगोदर मी एपिसोडिक केलं होतं, पण पहिलं ॲक्च्युअल ॲज अन ॲक्टर म्हणून पहिलं मी कॉम्पिटिशन कमर्शियल लेवलला करतोय. फू बाय फू, अगेन कॉमेडी, दिग्गज माणसं आहेत सगळी, आणि त्यात आपण शाईन होतोय. देवाची कृपा, त्यावेळेस आपल्याकडून तो परफॉर्मन्स झाला आणि आपण लोकांपर्यंत छान पोचू शकलो. तो परफॉर्मन्स ॲक्टर म्हणून चांगले लेखक मिळाले, त्यांचं स्क्रिप्ट करायला मिळालं, चांगले दिग्दर्शक मिळाले, चांगलं चॅनल मागे उभं होतं. या सगळ्याचा परिपाक म्हणून अतुल तोडणकर ॲज अ ॲक्टर म्हणून लोकांपर्यंत आला पहिल्याच अटेम्प्टमध्ये, आणि नावानिशी आला, कॅरेक्टरच्या नावानिशी नाही आला, स्वतःच्या नावानिशी आला. इतका मोठा स्टार्टअप तुला कुठेच मिळत नाही, इतकं छान लॉन्चिंग तुमचं होऊच शकत नाही. क्या बात आहे. जे माझे एकट्यामुळे नाही झालं, माझे लेखक, माझे दिग्दर्शक, माझा को ॲक्टर अंशुमन विचारे, माझं चॅनल झी मराठी, यांनी हे सगळं करून दिलं. वा वा. आणि आणखी एक गोष्ट मला अशी नेहमी वाटते, मला फार लोकांनी सांगितलं की तुमच्यामध्ये ना जसं म्हणतो ना आपण की रंगपेटी असते, हां, त्याच्यामध्ये कलर्स आहेत. तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमधला ते कलर्स दिसले पाहिजेत की तू हे पण करू शकतोस, ते पण करू शकतोस, ते पण करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे येणारे रोल्स कसे येतात तुमच्यापर्यंत. अरे डॉक्टरचा रोल आहे, अरे हा दिसतो डॉक्टर, करू शकतो. अरे प्रोफेसरचा रोल आहे, अरे हा दिसतो प्रोफेसर. अनफॉर्च्युनेटली काही ॲक्टरच्या बाबतीत असं होतं की डॉक्टर हा असं होऊ शकतं ना. म्हणजे आपण स्वतःही बघू शकतो की अरे आपण नाही मॅच होत, किंवा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अशी डेव्हलप नाही करत आउटर, की ज्यात तुम्ही सगळ्या रोलसाठी जाऊ शकता. आणि जे कलाकार हे सगळ्या रोलसाठी जाऊ शकतात ना, मग त्यांना तुम्ही कामं तुम्हाला लगेच मिळू शकतात. तुमची काय प्रॉबिलिटी वाढते, तुम्हाला मिळू शकतं ते. वा वा. दादा, मी मगाशी जसं म्हटलं की माझ्यासोबत आज अतुलनीय व्यक्ती होती, आणि तुझ्यासारखा एक हसमुख माणूस, समोरच्याला आनंद देणारा माणूस जेव्हा भेटतो तेव्हा गप्पा ह्या न थांबणाऱ्या असतात, पण कुठेतरी त्याला विराम देणंही फार गरजेचं असतं. खूप खूप तुझा आभारी आहे की तू वेळात वेळ काढून इतक्या छान गप्पा आमच्यासोबत मारल्यास आणि मजा आली. खूप खूप आभार पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू.